महिषासुराचा वध पाहिला. आता यानंतर शुंभ निशुंभ चंड मुंड रक्तबीज यांचा देवी कसा वध करते ती कथा बघणार. व्यास म्हणाले, जन्मेजय, आता सर्व पापनाशक व प्राण्यांना सुख देणारं दुसरं एक चरित्र मी तुला सांगतो. पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाचे हे दोन महाबलाढ्य राक्षस निर्माण झाले. ते सर्वांना अजिंक्य होते. ते शूर होते, दुराचारी होते, उन्मत्त होते. ते दोघं भाऊ सर्वांना पीडा देत होते. देवाचं हित पाहणाऱ्या अंबिकेनं त्यांचा आणि त्यांच्यासोबत असणारे चंड मुंड रक्तबीज धूम्रलोचन या सर्व दुष्ट दुर्गुणी दुराचारी राक्षसांचा वध करून त्यांचा आतंकवाद नष्ट केला. व्यास म्हणाले, हे शुंभ आणि निशुंभ दिसायला अत्यंत सुंदर होते, पाताळात राहत. एकदा ते दोन्ही भूतलावर भाऊ आले आणि भूतलावर आल्यानंतर त्यांनी 10,000 वर्षे ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा ते दैत्य म्हणाले, ब्रह्मदेवा, तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला मरणाची भीती आहे, ती भीती तू नाही शकत. ब्रह्मदेव म्हणाले, हे असुरांनो, तुमचं हे मागणं जरा विपरीत आहे. कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच. म्हणून तुम्ही दुसरी कुठली तरी इच्छा असेल ती मागा, मी ती पूर्ण करेन. ब्रह्मदेवाचं भाषण ऐकून ते दोन्ही दानव म्हणाले, हे देवादिदेवा, मानव, मृग, पक्षी, देव, दानव वगैरे या योनीतील पुरुषापासून आम्हाला मृत्यू येऊ नये असा वर आम्हाला द्या. हे देवा, स्त्रियांची आम्हाला भीती नाही, तेव्हा आम्हाला स्त्रियापासून मृत्यू आला तर चालेल, परंतु पक्षी, देव, दानव, मानव, मृग या पुरुष जातीपासून आम्हाला मृत्यू नको. ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला पुरुष योनीपासून भय नाही, भय वाटतं ना, ठीक आहे, पुरुष योनीपासून तुम्हाला तुमचा मृत्यू होणार आणि त्याची तुम्ही भीती बाळगू नका. झाला तर तुमचा स्त्री योनीकडून वध होईल. नंतर मग ज्येष्ठ भाऊ शुंभला पाताळात राज्याभिषेक झाला. हा शुंभ राजा झाला आणि निशुंभ त्याचा प्रधान होता, लहान भाऊ. शुंभ राजा होताच त्याला सहाय्य करण्यासाठी चंडमुंड, धूम्रलोचन, रक्तबीज हे सारे आपलं सैन्य घेऊन त्याला मिळाले. सगळ्या सैन्यासह ते त्याच्या सैन्यामध्ये सम्मिलित झाले आणि अशा रीतीनं शुंभ निशुंभ यांची खूप शक्ती वाढली. त्या राक्षसांची फार एकी होती सगळ्यांची. त्या असुरामध्ये रक्तबीज नावाचा जो असुर होता, जो त्या महिषासुराबरोबर उत्पन्न झाला होता, त्याचा वधच होत नव्हता. त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून अनेक रक्तबीज उत्पन्न होतील असा शंकराचा त्याला वध होता. आणि मग असे 1000 रक्तबीज उत्पन्न झाले, ते युद्ध करायचे आणि त्यामुळे तो रक्तबीज अजिंक्य होता. असे हे सगळे राक्षस एकापेक्षा बलाढ्य होते. तो रक्तबीज येऊन शुंभाला मिळाला होता आणि असुराच्या मत्तीनं शुंभानं पृथ्वीवरचं राज्य जिंकून घेतलं. पाताळाचं त्याचं राज्य होतं, पृथ्वीवर त्याचं राज्य होतं. आता शुंभाचं लक्ष या स्वर्गावर होतं, कारण त्याला पाताळाचं राज्य मिळालं होतं, पृथ्वीवरचं राज्य मिळालं होतं. स्वर्गाचं राज्य कसं प्राप्त होईल याचा तो विचार करू लागला.
आणि मग त्या निशुंभाला सांगितलं, तू सैन्य घेऊन जा आणि इंद्राचा पराभव करून ये आणि स्वर्गाचं राज्य प्राप्त कर. निशुंभ सैन्य घेऊन आला आणि इंद्राचं आणि निशुंभाचं तुंबळ युद्ध झालं. निशुंभाने अनेक देवांना आणि देवसैन्यांना सळोखीपळो केलं. निशुंभाच्या सैन्याने तलवारी, त्रिशूळ, खड्ग, भाला अशा नाना विविध शस्त्राचा प्रयोग करून देवांना आणि देवाच्या सैन्याला जर्जर करून टाकलं. तुंबळ रणकंदन झालं. देवांच्या सैन्यात भीती निर्माण झाली, घबराट निर्माण झाली आणि यांनी जवळपास बराचसा भाग जिंकून घेतला, काबीज केला. पण शेवटच्या क्षणाला इंद्रानं निशुंभाला घायाळ केलं. तो मूर्छित होऊन खाली जमिनीवर पडला. सगळीकडे हाहाकार उडाला. सगळं आसूर सैन्य पळून निशुंभाकडे गेलं, आपलं शुंभाकडे. आणि ही वार्ता शुंभाला कळाली की सैन्य पळत आलेले आणि निशुंभ मूर्छित पडलेला आहे. मग स्वतः शुंभ सैन्य घेऊन आला आणि त्यानं सगळ्या देवावरती राग काढला, देवांना जर्जर केलं. इंद्रासह त्यानं सगळ्या देवांचा पराभव केला आणि स्वसामर्थ्यानं त्यानं ते इंद्रपद जिंकलं, स्वर्गाचं राज्य जिंकलं. अशा रीतीने तो सर्व त्रैलोक्य जिंकून त्रैलोक्याधिपती झाला. यज्ञातला आविर्भाग त्यानं प्राप्त करून घेतला. नंदनवनातला सगळा स्वर्ग, यम, कुबेर यांची राज्य जिंकून घेतली. सूर्य, चंद्र या सर्वांचे अधिकार तो चालू लागला. अग्नीचं कार्य तोच करू लागला. आणि त्यानंतर हा निशुंभ सावध झाला, शुद्ध राहिला आणि त्यानं निशुंभाकडे वायूचं कार्य दिलं. देव घाबरले. स्वर्गातून त्यांनी पळ काढला. मग देव पर्वताच्या गुहेमध्ये, दऱ्यामध्ये, खोऱ्यामध्ये, डोंगरात लपून राहू लागले. देव निराश्रित झाले, रानावनात राहू लागले. देवांचं राज्य गेलं, ते दरिद्र झाले, त्यांना दुःख झालं. अशा प्रकारे देवांचे हजारो वर्ष लोटले. अखेर दुःखी देव गुरुला शरण गेले, बृहस्पतीला. खरे तर मंत्राचे फळ दैवाधीन आहे, कारण मंत्राचे देवताच देव होते. पण मंत्राचे देवता देव असून देखील देव दुःखी होते. मग त्या मंत्राचा उपयोग काय? त्याकरता प्रयत्न आणि दैव या दोन्हीचा विचार होणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्याकरता बृहस्पती त्यांना म्हणाले की मला एक गोष्ट आठवती. मागे जेव्हा भगवतीनं महिषासुराचा वध केला त्यावेळेस देवीनं सांगितलं होतं की संकट समयी तुम्ही माझं स्मरण करा, मी तुमचं संकट निवारण करेन. त्यामुळे हे देवानं, तुम्ही सर्वांनी हिमालय पर्वतावर जा आणि त्या चंडीची आराधना करा. बृहस्पतीचा सल्ला सगळ्यांनी मान्य केला आणि तिच्या पुरस्चरणाची तयारी केली. सगळे देव हिमालयावर गेले. देवीच्या मायाबीजाचा त्यांनी जप केला. देव म्हणाले, देवी तूच लक्ष्मी, तूच लज्जा, तूच कांती, तूच स्थिती, तूच कीर्ती, तूच पुष्टी, तूच सर्व काही आहेस. प्रत्यक्ष हरिहर प्रभूती तुझी पूजा करतात हो. ब्रह्मा विष्णू आईचे पूजन करीती. अशा रीतीने व्यास म्हणतात, सर्व देवदेवतांनी त्या देवीची स्तुती केली आणि स्तुती केल्यावर देवी प्रगट झाली. पार्वतीच्या रूपात देवी प्रकट झाली होती. तिचं स्वरूप अद्वितीय होतं. ती देवी म्हणाली, हे सूरश्रेष्ठांनो, कशा करता तुम्ही माझं स्तवन केलं? तुमचं काय काम आहे? तुम्ही अशी चिंतातूर का आहात? त्या देव म्हणाले, देवी तो महिषासुराचा वध केला आणि सगळ्या देवांना अभय दिलंच म्हणाले. त्यावेळेस तो आम्हाला सांगितलं होतं की आमच्यावर जर संकट आलं तर तुझं स्मरण करा, तू प्रकट होऊन आमचं दुःख नाहीच करशील. म्हणून माते, आम्ही तुला जे ते शरण आलेलो आहोत. आमच्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे आणि म्हणून तू आम्हाला या
संकटातून जे ते आम्हाला वाचव म्हणाले. आमचं राज्य त्या शुंभ निशुंभ या दैत्यांनी स्वर्गाचं राज्य जिंकून घेतलेलं आहे आणि त्यामुळं आमची फार दैन्य अवस्था झालेली आहे. आम्ही स्वर्ग सोडून या रानावनात दऱ्याखोऱ्यात राहत आहोत. देवी, तूच आम्हाला त्या शुंभ आणि निशुंभाच्या या पिढेपासून आम्हाला जे ते मुक्त कर. महिषासुराप्रमाणेच हे शुंभ निशुंभ या 2 राक्षसांनी सगळ्या जगाला जे ते त्रास दिला आहे, सगळ्या देवांना पीडा करण्यास प्रारंभ केला आहे. त्या शुंभानं आमच्यावर हल्ला केला, स्वर्गाचं राज्य त्यानं मिळवलेलं आहे आणि आम्ही सगळे देव जे इथे भूमिगत झालो आहेत, आम्ही सगळे दऱ्यामध्ये, डोंगरामध्ये, पर्वतात, रानावनात फिरत आहोत. माते, तू या संकटातून तू आम्हाला मुक्त कर, तुझ्याशिवाय आम्हाला त्राता कोण आहे. अशा प्रकारे देवीची त्यांनी स्तुती केल्याबरोबर देवाच्या रक्षणासाठी तत्पर असणारी ती पार्वतीरूपी अंबा, त्या आंबेच्या देहापासून अजून दुसरं एक उत्कृष्ट असं रूप प्रकट झालं. त्या पार्वतीपासून जी अंबा निघाली, सर्वजण त्या आंबेला कौशिकी म्हणू लागले. अशा रीतीनं एका पार्वतीपासून दुसरी अंबा निर्माण झाली, ती कौशिकी. कौशिकीचा अवतार होता पार्वती कृष्णरूप झाली, सावळी झाली आणि त्या कृष्णरूप पार्वतीलाच कालिका म्हणू लागले. अशा रीतीनं 2 तिथं रूप प्रकट झाले, एक कौशिकी आणि दुसरी कालिका. तर अशा रीतीनं ही कौशिकी म्हणजे अंबा आणि कालिका म्हणजे काली, स्वतः पार्वती. अशा रीतीने ही अंबिका आणि कालिका म्हणजे कौशिकी आणि कालिका या दोघीजणी देवाच्या रक्षणासाठी सज्ज झाल्या, सिंहारूढ झाल्या त्या. अशी ही अंबा म्हणजे कौशिकी आणि कालिका म्हणजे कालीमाता, या दोघीजणी आपल्या त्या शत्रूच्या नगरीकडे निघाल्या. शत्रूच्या नगरीकडे निघाल्यानंतर प्रथम त्या उपवनात आल्या आणि त्या उपवनात आल्यानंतर त्या उपवनामध्ये त्या गायन करू लागल्या. सुस्वर स्वरूपात त्यांचं गायन चाललं होतं. चंडमुंड हे 2 दैत्य तिथे सहज आले आणि त्यांनी त्या उपवनामध्ये त्या 2 गाणाऱ्या देवींना पाहिलं. त्यांचं रूप पाहून ते चंडमुंड मोहितच झाले आणि त्वरित जाऊन त्यांनी शुंभाला सांगितलं, त्यांच्या सौंदर्याची स्तुती केली, सौंदर्याबद्दल सांगितलं की महाराज, अशा 2 सुंदर स्त्रिया तिथं गायन करू लागल्या आणि त्या आपल्यासाठी फार सुंदर आहेत, तुम्ही त्यांचं हरण करा. शुंभानं लगेच ते दैत्य सुग्रीवाला त्या सुंदर स्त्रियांना घेऊन येण्याचा निरोप दिला. सुग्रीवा, जा म्हणे आणि त्या 2 सुंदरी कोण आहेत त्यांना तू घेऊन ये म्हणाले सुग्रीवाला. आणि त्यानं देवीला येऊन प्रणाम केला आणि देवीला येऊन त्यांनी शुंभाचा निरोप सांगितला. तो म्हणाला, हे सुंदरी, देवाचा शत्रू जो शुंभ राजा हा सांप्रत या त्रैलोक्याधिपती आहे. तो पाताळात, भूतलावर आणि स्वर्गात त्याचंच राज्य आहे. त्याच्यासारखा शूरवीर अजिंक्य पुरुष या भूतलावर कोणीच नाही. तो देवादिकांनाही अजिंक्य आहे, अवध आहे आणि तुझ्या स्वरूपाचं वर्णन त्यानं ऐकलं आहे आणि तो तुझ्यावर मोहित झाला आहे आणि म्हणून त्यानं मला तुझ्याकडे पाठवलं आहे. त्यानं सांगितलं आहे की आपण त्याचा स्वीकार करावा, तो आपला दास म्हणून आपली सेवा करेल, तो त्याच्या साम्राज्याची तुम्हाला स्वामिनी बनवेल, आपण त्याच्यासोबत ऐश्वर्याचा भोग घ्यावा आणि त्याकरता त्यानं मला तुमच्याकडे पाठवलं. देवी म्हणाली, हे दैत्य सुग्रीवा, तुझ्या त्या शुंभाला जाऊन सांग, मी असा निश्चय केलेला आहे की जो माझ्यासारख्या बलवान असून जो युद्धात मला जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करणार आहे. मग तू स्वतः शुंभ अथवा निशुंभ कोणी रणांगणात या, माझ्याशी युद्ध करा, मला जिंका, जो मला जिंकेल त्याच्याशी मी विवाह करेन. अशा रीतीनं त्या देवीनं त्या सुग्रीवाजवळ निरोप दिला आणि मग
हा निरोप दिल्यानंतर देवीनं तो सुग्रीवानं तो निरोप ऐकला आणि सुग्रीव म्हणाला देवीला, हे सुंदरी, देवांना अजिंक्य असणाऱ्या शुंभाशी तू युद्ध करण्याची भाषा करू नको. त्याला जिंकण्याची इच्छा करणं गैर आहे. ठीक आहे, तुला जो जिंकेल तुझ्याशी युद्ध करून त्याचेच तू विवाह करशील, पण तू त्याच्या योग्यतेची नाहीस ना. त्याच्यासारखा बलाढ्य पुरुषच नाही कोणी. तुला जिंकणं म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. म्हणून अशा शूरवीर बलशाली पुरुषाची परीक्षा पाहून असा माझं मत आहे. त्याची परीक्षा न घेता तू त्याचा स्वीकार कर, यात तुझं हित आहे. देवी म्हणाली, दूता, तू संभाषण चतुर आहेस, हे मला मान्य आहे. त्यांनी देवांना जिंकलं, तो फार पराक्रमी आहे, तो बलाढ्य आहे, लढवाई आहे, आणि म्हणून मी त्याच्याशी युद्ध करू नये. अरे पण माझी बालपणापासूनची ही आट आहे. तू त्या शुंभ निशुंभाला जाऊन सांग, कुणी किती सुंदर असो, कुणी किती बलवान असो, कुणी किती पराक्रमी असो, कोणी किती कोणावर विजय मिळवो, तो माझ्याशी युद्ध करून जर माझ्यावर त्यानं विजय मिळवला तर तो माझा पती होणार. हातच्या काकणाला आरसा कशाला? तो किती बलशालीन किती पराक्रमी कळेल ना, ये ना म्हणा युद्धाला. त्यानं मला युद्धात जिंकावं आणि मी त्याची माझं पाणी ग्रहण करावं. सुग्रीवानं जाऊन त्या शुंभ निशुंभाला निरोप सांगितला. तेव्हा निशुंभ म्हणाला शुंभाला, आपणा दोघांपैकी त्या आबलेशी जाऊन युद्ध करणं योग्य नाही, कारण ती आपल्या योग्यतेची नाही, ती आबलाची. त्यापेक्षा आपण धूम्रलोचनाला पाठवू. तो साम दाम दंड भेद नीतीचा प्रयोग करून तिच्याशी युद्ध करून जिंकेल आणि तिला इकडे घेऊन येईल. त्यांनी धूम्रलोचनाला आज्ञा केली की अशा आबलेशी युद्ध करणं आमच्या योग्यतेचं नाही आहे. तू जा युद्धात तिला जिंक आणि जिंकण्यानंतर म्हणा, मी युद्धात जिंकलो तरी तुला माझ्या स्वामीशी विवाह करावा लागेल. जा मग तिला इकडे घेऊन ये. धूम्रलोचन सैन्य घेऊन आला. धूम्रलोचनाला आणि त्याच्या सैन्याला पाहताच देवी गर्जली, अरे मूर्खा, त्या दुष्टानं स्वतः न येता तुला पाठवलंस, तू माझ्याशी युद्ध करणार? लक्षात ठेव, तो मूर्ख शुंभ कुठे आणि मी कुठे रे? त्याच्याशी विवाह मी कशी करू आणि कशी शक्य आहे? त्याचा वध करूनच मी स्वस्थानी जाणार आहे. धूम्रलोचन म्हणाला, थांब, या कालीचा आणि या सिंहाचा वध करून मी तुला माझ्या स्वामीकडे घेऊन जातो. काली म्हणाले, हे मंदमती असुरा, दाखव तुझा पराक्रम आणि सोड माझ्यावर बाण. तिचं भाषण ऐकतात धूम्रलोचनानं धनुष्याला बाण लावला आणि कालिकेवर बाण गोष्टी सुरू केली. कालिकेनं त्याचे सर्व बाण तोडून टाकले, प्रत्येक बाणाला प्रत्युत्तर दिलं, आणि अशा रीतीनं विमानात बसून सारे देव हे युद्ध पाहत होते. देवाने देवीचा जय जयकार केला. कालिका आणि आसूर यांचं तुंब युद्ध चालू होतं. अजून तर अंबा तर युद्धात आलीच नव्हती, दुरूनच पाहू लागली. तलवार, त्रिशूळ, गदा, भाला, तोमर, परी, चक्र आदी शस्त्रास्त्र तळपत होती. शस्त्राचा खणखणाट ऐकू येत होता. हणा मारा तोडा अशा किंकाळ्या कानावर येत होत्या. कालिका देवी अत्यंत चपळाईनं त्या साऱ्या सैन्याशी लढू लागली. आकाशात शस्त्रे विजेसारखी तळपत होती. देवीनं तीक्ष्ण बाणानं त्या धूम्रलोचनाचा रथ तोडला, रथाचे गाढव तोडले गर्दब, आणि दुसऱ्या रथावर स्वार तो सगळे तुटल्यानंतर, रथ तुटून पडल्यानंतर तो दुसऱ्या रथात स्वार झाला आणि तो कालीजवळ आला आणि येऊन तो म्हणाला, हे काले, हे कुरूप स्त्री, मी तुला आता ठार करतो. म्हणून त्यानं कालिकेवर प्रहार करण्यास शस्त्र उगारताच कालिकेनं हुंकार दिला फक्त, आणि हुंकार देऊन कालिकेने त्याला भस्म केलं आणि त्याच्यावर भस्म करून त्याच्यावर प्रहार केला.
प्रहार करताच तो गतप्राण झाला आणि तो खाली पडल्याबरोबर पाहिल्यावर राक्षसांना घाबरली. राक्षसांना सैरा पैरा धावू लागली. देवानी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. कालिकेनं धूम्रवचनाला ठार केलं होतं. सर्व देवांनी देवीचा जय जयकार केला. बोला काली माता की जय. रणभूमीवर रक्तांचे पाठ वाहू लागले. राक्षसांच्या प्रेतांचा खच पडला होता. सारे राक्षस मारले जात होते आणि उरले सुरले पळून त्या शुंभ निशुंभाकडे गेले. ती युद्धभूमी भयानक वाटत होती. प्रेतांचा दुर्गंध येऊ लागला हो. आणि देवीनं ते स्थान बदलून मग ती दुसरीकडे गेली आणि तिनं दुसरीकडे जाऊन तिथून रणशिंग फुंकला. शुंभाने तो नाद ऐकला. जखमी पराभूत झाले राक्षस दानव तिथं आले. शुंभाने त्यांना विचारलं, धूम्रलोचन कुठे? त्या सुंदरीला का आणलं नाही? तुमचा पराभव झाला काय? हा शंखनाद कोण करत आहे? असे अनेक प्रकारचे प्रश्न त्या शुंभाने विचारले असता असुर म्हणाले, महाराज, धूम्रलोचनाचा त्या देवीने वध केला आणि ती सुंदरी इकडे आणणे अशक्य आहे. ती फार शक्तिशाली पराक्रमी आहे. तिनं आपलं सारं सैन्य एकटीनं ठार केलं आणि आम्ही तिचा पराभव करण्यात असमर्थ झालो, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आता यातून आम्हाला तुम्हीच आमचं जे ते काहीतरी रक्षण करा. सारे देव तिचा जय जयकार करताय. तिचा शंखनाद चालू आहे आणि अशा रीतीनं तुम्हीच काहीतरी आता विचारविमर्श करून युद्ध करा किंवा तिच्याशी करार करून आपण आपलं पात्रात जावं. योग्य काय वाटेल ते तुम्ही करा. आम्ही तुम्हाला काय सांगणार. पण देवी एकटीचे आणि ती एकटी असून सर्वांची लढत आहे आणि ती सर्वांशी लढायला समर्थ आहे. तिच्यासारखी लढाऊ स्त्री आम्ही आजपर्यंत पाहिली नाही. आणि म्हणून आणि देवसेना पण तिच्याबरोबर तत्पर आहे. पण तिला कुणाच्याच सहाय्याची गरज नाही हो. विष्णू आहेत, शंकर आहेत, इंद्र आहे, चंद्र आहे, यम आहे, वरुण आहे, यक्ष, किन्नर सर्व जर युद्धाला सज्ज आहेत. परंतु ती एकटीच सर्वांना पूर्ण होते म्हणून बाकीचे नुसते सज्ज आहेत. हे ऐकल्यानंतर शुंभानं आपला भाऊ निशुंभ याच्याशी विचारविमर्श केला. तो म्हणाला, हे भ्रात्या, धूम्रलोचनाचा वध झालेला आहे आणि सैन्याचाही सर्वनाश होत आलेला आहे. आता आणि ती अंबिका शंखनाद करते म्हणे. अरे कालाची गतीच न्यारी म्हणे. एवढा पराक्रमी धूम्रवर्ण ठार व्हावा म्हणे. किती आश्चर्य म्हणे. आपण काय तिच्याशी तह करून काय स्वर्गाचं राज्य देवाला कसं देता येईल म्हणाले. हां, पाताळात पळून जावं हे म्हणजे हे असली विचार म्हणजे मला पटत नाहीत म्हणे. त्याकरता आपण तिच्याशी करार करणं योग्य नाही आणि आपलं पळून जाणं योग्य नाही. निशुंभ म्हणाला, काळजी करू नका, मी युद्धाला जातो. मला मरण आलं तर पुढचा तुम्ही निर्णय घ्या. निशुंभाचं बोलणं ऐकून शुंभ म्हणाला, थांब, अजून आपल्याकडे एकापेक्षा एक शूरवीर आहे. तुला आत्ताच रणांगणावर जाण्याची वेळ आलेली नाही आहे. अरे आपला चंडमुंड आहे, त्यानंतर रक्तबीज आहे, हे संपल्यानंतर मग आपण पाहू म्हणाले. आणि मग त्या चंडमुंड या पराक्रमी सरदारांना निरोप पाठवला. त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भरपूर सैन्य घेऊन युद्धात जा आणि पराक्रम दाखवा आणि त्या स्त्रीला बांधून आणा. तिच्यावर असलेल्या काळ्या स्त्रीचा वध करा आणि त्या आंबेला फक्त इकडे घेऊन या म्हणे. बरं, ती जर नाही आली तर तिचाही वध करा म्हणाले. हां, मागे पुढे पाहूच नका म्हणे. अशा रीतीनं राजांची आज्ञा घेऊन महापराक्रमी असे चंडमुंड भरपूर सैन्य घेऊन देवीकडे आले आणि ते देवीला म्हणाले, हे बाले, सर्व देवादी देवांचा इंद्राचा पराभव करणारा आमचा राजा शुंभ आणि त्याचा बंधू निशुंभ यांचा पराक्रम तुला माहीत नाही. अरे तू एकटीच असून फक्त सिंह आणि कालिका हे दोनच तुझे साथीदार. तू बलाबलाचा विचार कर की आमच्या शुंभ निशुंभाची किती ताकद आहे, किती बल आहे, त्यांच्याकडे किती मोठी राक्षस सेना आहे. हां, केवढे असुरांची प्रचंड सैन्य आहे आणि त्यांच्यासोबत तू युद्ध करशील. अरे तुला त्या रक्तबीजाचा तर पराक्रमच माहीत नाही. त्याच्या रक्तातून कोट्यावधी रक्तबीज निर्माण होतील तर मग कोण कोणाशी युद्ध करेल? तुम्ही दोघी किती जणांना पुरणार आहेत? हां,
आणि आम्ही दोघं परत चंडमुंड आहोत, शुंभ निशुंभ आहोत. अहो, आम्ही सगळे एकापेक्षा वीर आहोत, पराक्रमी आहोत. आणि एवढ्या मोठ्या आमच्या सेनेपुढे आणि रक्तबीजापासून उत्पन्न झालेल्या कोट्यावधी रक्तबीजापुढे तुमचा काय निभाव लागणार आहे? आणि तुम्ही दोघी काय करणार आहात? अजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा. शुंभ अथवा निशुंभाचा स्वीकार करा. त्यावेळी जगदंबा म्हणाली, हे दुष्टा, तू इथून सत्वर निघून जा. अरे मूर्खा, मी पतिव्रता स्त्री आहे. मी हरिहराला सोडून अन्यपती कसा निवडू? मूर्खासारखं तू काही बरवू नको. आम्ही दोघी तुम्हा सर्व आसुरांच्या सेनेला आणि तुमच्या सर्व आसुरांना पुरून उरणार आहोत. आमची काळजी करू नको. मी सर्व भूतांची स्वामिनी आहे, जगत जननी आहे. शुंभ निशुंभसारखे आणि तुझ्यासारखे हजारो आसूर आले तरी मी त्यांना ठार करेन, लक्षात ठेव म्हणा. मी तुम्हा सर्व दैत्यांचा शुंभ निशुंभासह सर्वांचा नाश करूनच मी स्वस्थानावर जाणार आहे, लक्षात ठेवा. या भाषणानंतर ते चंडमुंड युद्ध करू लागले. चंडिकेबरोबर चंडमुंडाचं युद्ध सुरू झालं. चंडाने बाण सोडता चंडिकेने ते तोडून टाकावे. चंडिकेने भुजंगतुल्य बाणाचा त्या रणभूमीमध्ये वर्षाव केला आणि त्या बाणामुळे सगळीकडे बाणांची वृष्टी झाली. सारा आकाश बाणाने व्यापून गेलो. ते पाहताच मुंड स्वतः रणात उतरला आणि त्याने अतिशय अशा तीक्ष्ण बाणानं ती सगळी बाणाची वृष्टी तोडून टाकली. अंबिकेला राग आला. तेव्हा ती तिच्या ललाट स्थानापासून महाभयंकर अशी काली उत्पन्न झाली. हो, त्या कालीनं व्याघ्रचर्म धारण केलं होतं. तिच्या गळ्यामध्ये रुंडसुंड माळ्या होत्या, कवटांच्या माळ्या होत्या. ती काळी पूर दिसत होती. तिची जीभ बाहेर आलेली होती आणि ती जीभ, लाल जीभ खाली लोंबकळत होती. अशा रीतीनं ती लोंबत होती खाली. तिच्या हातात खड्ग होतं, पाश होतं, खटवांग ही आयुध होती. ती काळ रात्रीसारखी भयानक दिसत होती. तिच्या मुखातून जिभा, तिची ती लाल जीभ सारखी वळवळत होती. आणि त्या काळीनं दानवाचा वध करण्यात प्रारंभ केला आणि ती त्या दानवांना तोंडात टाकत होती. अरे बापरे, कराल दाढाने ती त्या दैत्यांना चावून खात होती. हे सगळं रूप अत्यंत भयानक दिसत होतं. आसूर घाबरले होते. तिनं सैन्याचा हत्तीलाही भक्ष्य करायला सुरुवात केली. हो, अश्व, उंट यांचं ताडण ती करू लागली. अशा रीतीने ते सगळे मृत्युमुखी पडू लागले. ते सगळं पाहून चंडमुंड आणि सगळे राक्षस धास्तावले. भीती वाटू लागली त्यांना की त्या कालीची, की एवढं मोठं ती अकराळ विक्राळ तोंड करून त्या दाढेतून ती सगळ्या राक्षसांचा फडशा पाडू लागली, राक्षसांना खाऊ लागली. भयंकर भीती निर्माण झाल्यानंतर चंडमुंडाने प्रचंड असे जे ते बाणांचा वर्षा सुरू केला. आता देवीचं सारं शरीर त्या बाणाने आच्छादून गेलं होतं, पण देवीनं प्रचंड गर्जना करत ते सगळे शर नष्ट केले आणि ते बाणाचं चक्र तिनं ते तोडून टाकलं. आणि देवीनं त्या चंडवर तीक्ष्ण बाण सोडला. त्या बाणाच्या आघातानं तो चंड मूर्छित झाला. लगेच रागानं मुंड पुढे आला आणि मुंडानं देवीवर बाणाचा वर्षाव केला. देवीने त्या सर्व बाणांना जे ते त्या बाणांचे तुकडे तुकडे केले. शेवटी देवीने मुंडवर बाण टाकला. बाणाचा वर्षाव करताच तो खाली कोसळला आणि तोही मूर्छित पडला. चंड मूर्छित पडला, मुंड मूर्छित पडला. सगळ्या देवांनी देवीचा जय जयकार केला आणि अशा रीतीनं काही क्षणातच चपळाईनं ते चंडमुंड दोघेही शुद्धीवर आले आणि दोघेही परत देवीशी युद्ध करू लागले. देवीनं अत्यंत चपळाईनं त्या कालिकेनं प्रहार केला आणि प्रहार करत करत तिनं त्या दोघांनाही बाणांनी बद्ध केलं. त्यानंतर कालिकेनं खड्ग हातात घेऊन खड्गाच्या साहाय्यानं दोघांचाही चिरछेद केला आणि त्यांचं रक्तही प्राशन केलं. ते पाहून मात्र अंबा मातेला खूप आनंद झाला. अंबा माता कालीला म्हणाली, हे काली, तू आज देवांचं फार मोठं कार्य केलंस म्हणाले. तुझ्यामुळं आज मी तुला एक वर देते की तू चंडमुंड याचा वध केल्यामुळे तुला भूतलावर चामुंडा या नावानं प्रसिद्धी प्राप्त होईल. तुला सगळे चामुंडा म्हणते. अशा रीतीनं चंडमुंड दोन्ही दैत्यांचे शिर कालीने हाती घेऊन सत्वर केले अतिहर्षाने ती तत्पर, बोले अतिहर्षाने ती तत्पर. माता जगदंबेशी
चंडमुंड असुर मारून तू जशी केले मी समर्पण, तू युद्ध यज्ञ शुंभ निशुंभ मारून विजयी होशील. ती नाही, चंडमुंड मारून मी तुझ्या स्वाधीन केलेत, आता तू यज्ञामध्ये त्या शुंभ निशुंभाला मारून यशस्वी होशील. अशा प्रकारे ती कालिका बोलली आणि जगदंबेनं तिला चामुंडा हे नाव दिलं आणि चामुंडा नावाने ती प्रसिद्ध झाली. आता चंडमुंड मेल्यानंतर रक्तबीजाला युद्धाला पाठवलं. दोन्ही महापराक्रमी राक्षस ठार झाले होते. हे सगळे राक्षस भयभीत होऊन निशुंभाकडे आले. जखमी झालेल्या अवस्थेत पाहिले ते राक्षस आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, म्हणले चंडमुंडाचा वध झाला, काही हरकत नाही म्हणाले. आता म्हणाले आम्ही रक्तबीजाला पाठवतो. आणि मग त्यांनी रक्तबीजाला पाठवलं. रक्तबीजाला पाठवल्यावर रक्तबीज स्वतः युद्धाला आले. त्यांनी सांगितलं तू प्रचंड सैन्य घे आणि जा आणि आपल्या सामर्थ्यानं तू युद्ध कर. रक्तबीज म्हणाला, हे राजा, मी आत्ता जाऊन त्या कालिकेचा वध करतो आणि त्या जगदंबेला तुझ्याकडे पकडून आणतो, तुझी तिला दाशी बनवतो. असं म्हणून रक्तबीज फार मोठं सैन्य घेऊन रणांगणात आलं आणि देवीनं त्याला पाहता शंखनाद केला. रक्तबीजानं क्रुद्ध होऊन प्रथम सिंहावर बाण सोडला. तो बाण अंबिकेने सिंहापर्यंत येण्याच्या अगोदरच वरचीवर तोडला आणि त्याने देवीवर मग प्रचंड शरसंधान केलं. देवीने चपळाईनं त्याचे सगळे बाण तोडून टाकले आणि त्याच्या प्रत्येक बाणाला देवी आव्हान देत होती, उत्तर देत होती. समोरून आलेल्या बाणाचे लगेच ती तुकडे करून टाकत होती. अशा रीतीनं प्रत्येक बाणाचे तुकडे ती करू लागली. देवीन कालिका आता दोघी युद्ध करू लागल्या. अनेक राक्षस मारल्या जात होते. राक्षसात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, भीती निर्माण झाली होती. देवीने आसुरांना जर्जर करून सोडलं होतं आणि देवीने त्या रक्तबीजावर बाण सोडता तो जमिनीवर मूर्छित होऊन पडला आणि तो मूर्छित होऊन पडल्याबरोबर लगेच कालके आणि कंबोज नावाचे 2 पराक्रमी दैत्य आले आणि ते दोन्ही देवीवर युद्ध करू लागले. कालिका तर अनेक राक्षसांना दाताने फाडून खाऊ लागली. दोघी निकराने लढत होत्या आणि देवीच्या बाणाने तो कालके ठार झाला तर कालिकेच्या प्रहाराने कंबोजही ठार झाला. आता रक्तबीज परत शुद्धीवर आला, सावध झाला आणि सावध होऊन तो रणांगणात युद्धाला आला होता. तेव्हा कालीलाही स्फुरण चढलं. तिनं विशाल जाबडा केला आणि प्रचंड ध्वनिनाद केला. सिंहाने भयंकर मोठी गर्जना केली. ते पाहून ब्रह्मदेव, सगळ्या देवांनी सगळे शक्तिरूपे धारण केले बघा, सगळ्या देवदेवतांनी, आणि सगळे शस्त्र अस्त्र घेऊन देवीच्या सहाय्यासाठी सगळे देव धावले. आणि या देवीमध्ये असलेल्या त्यांच्या देवता त्याही युद्धाला आल्या. हंसारूढ झालेली ब्रह्माणी युद्धाला आलेली, ती ब्रह्मदेवाची शक्ती होती. विष्णूची शक्ती असलेली वैष्णवी ती गदा घेऊन युद्धाला आली. शंकराची शक्ती असलेली शांकरी ती त्रिशूळ घेऊन आली आहे. कार्तिकेयची कौमारी शक्ती आलेली ती मयुरावर बसून. इंद्राची शक्ती जी आहे ते इंद्राणी ती वज्र घेऊन आलेली आहे. वराहाची शक्ती वाराहिणी ती प्रेतारूढ होऊन शस्त्रास्त्र हातात घेऊन आली आहे. नारसिंहाची शक्ती नारसिंही वाघनख घेऊन हातात आलेली आहे. यमाची शक्ती यमानी रेड्यावर बसून आलेली आहे, शस्त्रास्त्र हातात येत. तसेच वारुणी, कौबिरी इत्यादी शक्ती, ह्या 10 शक्ती युद्धामध्ये अचानक प्रकट झाल्या आणि त्याही देवीला सहकार्य करू लागल्या. आणि अशा रीतीनं सर्व देवांच्या विविध शक्ती पाहून देवीला आनंद झाला. तेव्हा शंकर भगवंत देवीला म्हणाले, हे देवी, आता तू सत्वर या असुरांचा वध कर आणि देवकार्य सिद्धीस ने. अशा रीतीनं सगळ्या त्या देवीच्या शक्ती अवतीर्ण झाल्या होत्या आणि विलंब न करता त्या शुंभ निशुंभाचा वध कर असं शंकर भगवंतांनी देवीला सांगितलं. आणि
आणि या सगळ्या देवांना आम्हाला संकटमुक्त कर माते. तेव्हा चंडिकेच्या देहातून त्याच वेळी अजून एक शक्ती प्रकट झाली. ती शक्ती कालीसारखी महान होती. ती शक्ती शंकराला म्हणाली, हे शंकरा, आपण आमचे दूत म्हणून त्या शुंभ निशुंभाकडे जा आणि त्याला आमचा निरोप सांगा. हे शुंभ निशुंभानं तुम्ही बऱ्या बोलानं स्वर्ग सोडून जा, नाही तर मग आमच्याशी युद्धाला तयार व्हा म्हणा. शंकरानं जाऊन त्या शुंभ निशुंभाला देवीचा निरोप सांगितला. देवीचा निरोप ऐकताच शस्त्र अस्त्र घेऊन चिलखत घालून मोठ्या सैन्यासह हे शुंभ निशुंभ युद्धासाठी आले आणि दोन्हीकडचे वीर एकमेकांना भेटले. आता देवी एकटी नव्हती, सर्व देवतांच्या त्या 10 शक्ती तिच्या बरोबर होत्या. काली होती, महाकाली होती. देवीनं 18 हातानं युद्ध करायला प्रारंभ केला होता. चामुंडा तर राक्षसांना फाडूनच खाऊ लागली. प्रत्येक जण आपापल्या परीनं कुशलतेनं नीतीनं युद्ध करू लागला. सिंहही अनेक राक्षसांना ठार करू लागला. भयंकर रणकंदन सुरू झालं होतं. तलवारी, त्रिशूळ, तोमर, गदा, बाण, खड्ग, परी, चक्र अशी नाना प्रकारची साधने घेऊन सगळे आसुर युद्ध करू लागले आणि प्रत्येक देवीचं प्रत्येक रूप, अनेक देवीच्या शक्त्या त्याही शस्त्रास्त्रासह युद्ध करू लागले. आणि अशा रीतीनं देवी म्हणाली, हे शुंभ निशुंभांनो, आज तुमच्या पूर्ण सेनेचा नाश मी करणार आहे. निशुंभ रक्तबीज, त्याचे पराक्रमी सरदार हे सगळ्याला मी ठार करणार आहे. आणि मग काय आसुरांच्या किंकळ्या चालू होत्या, शस्त्रांचा कणकणाट चालला होता, शंखनाद ऐकू येऊ लागला, गदारोळ चालला होता. अनेक योद्धे घायाळून मूर्छित पडले होते. अनेक गतप्राण होऊ लागली. कालिका गदा आणि शूळाने दानवांचा संहार करू लागली. कमंडलूतून पाणी फेकून ब्रह्मांनी दानवांना ठार करू लागली. माहेश्वरी त्रिशूळानं मारू लागली. वैष्णवी चक्रण गदा धारण करून युद्ध करू लागली. इंद्रायणी वज्रप्रहार करू लागली. वराणीने तर मुख नखाद्वारेच युद्ध सुरू केलं होतं. शेकडो दैत्यांना ह्या देवीच्या सगळ्या शक्त्या ठार करू लागल्या. अशा प्रकारे रणांगणामध्ये बलाढ्य राक्षस ठार होऊ लागले. आणि हे पाहून रक्तबीजाला राग आला. तो सावध झाला आणि तो युद्धात सज्ज झाला. आणि रक्तबीज म्हणाला, दानवानो, काळजी करू नका, आता बघा माझा पराक्रम. मला शिवानं पूर्वी वर दिलेला आहे. तो असा की माझ्या प्रत्येक थेंबातून अनेक राक्षसी तो उत्पन्न होतील आणि या सगळ्या देवींना देवीच्या शक्तीला जर्जर करतील. मी या सर्वांना पुरून उरेल, असं म्हणून तो युद्धाला आला. आणि अशा रीतीने त्या उन्मत्त वरानं उन्मत्त झाल्या रक्तबीज युद्धात आला. तो गरुडावर त्यानं आरूढ असलेल्या लक्ष्मीवर, वैष्णवी शक्तीवर रक्तबीजानं आपल्या गदेनं प्रहार केला बघा. पण वैष्णवीनं चपळाईनं त्या गदेचं चूर्ण केलं आणि तिनं रक्तबीजावर चक्रानं प्रहार केला. वैष्णवीनं त्या रक्तबीजावर चक्राने प्रहार केल्याबरोबर त्याचा रक्त फार मोठ्या प्रमाणात रणांगणात पडलो आणि त्या रक्तबीजातून प्रत्येक बिंदूतून एक रक्तबीज असे हजारो कोट्यवधी राक्षस निर्माण झाले. आता त्या सर्व राक्षसांशी या देवीच्या सगळ्या शक्त्या झुंजू लागल्या. त्या कोट्यवधी रक्तबीजाच्या रूपात उत्पन्न झालेल्या राक्षसांची या सगळ्या शक्ती आपल्या शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू लागल्या. पण परत जमिनीवर रक्त पडता परत कोट्यवधी असुर उत्पन्न होऊ लागले. आणि अशा वेळी त्या पूर्ण रक्तबीजानंच सगळं रणभूमी व्यापून गेली होती. देवादिकांना देवीला काय करावं हे कळतच नव्हतं. परेशान झाली सगळी. त्या ब्राह्मिणीनं ब्रह्मदंडानं, माहेश्वरीनं त्रिशूळानं, नारसिंहिनीनं नखानं त्या बीजाला प्रत्येक रक्तबीजाला त्या रक्तबंबाळ करू लागल्या आणि प्रत्येक रक्तबीजावर ह्या सगळ्या युद्ध करू लागल्या. पण काय करतील, एक रक्तबीज संपले त्याच्यापासून अनेक रक्तबीज, पुन्हा नवं आव्हान. शेवटी त्या सगळ्या
परेशान झाल्या आणि रक्तबीज क्रुद्ध झाला. त्यानं देवीवरती शस्त्रास्त्र तो फेकू लागला. चंडिकेनं तीक्ष्ण बाणाने त्याची आयुध तोडली, त्याचा हात तोडला. हात तुटून तो जमिनीवर पडला. त्यातून रक्तस्राव झाले की रक्तातून अनेक परत रक्तबीज निर्माण झाले. अहो, या रक्तबीजानं सगळं रणांगण व्यापलं. चोहीकडे जिकडे पाहावं तिकडे रक्तबीज, जिकडे पाहावं तिकडे रक्तबीज. देवाच्या 10 शक्ती काली देवी आदी युद्ध करत होत्या, पण सर्वांना हे रक्तबीज भारी पडत होते. मग अशात जर शुंभ निशुंभ आले तर फार अवघड होईल. आणि म्हणून ही सगळी चिंता सगळ्या देवांना वाटत होती की काय करावं. तेव्हा त्या कमलनयना अंबिकेनं त्या कालिका चंडिकेला म्हणाली, ही अंबिका, हे चामुंडे, तुझं मुख तू विस्तृत कर. माझ्या शस्त्रास्त्रानं प्रहारानं बाहेर पडणारं त्या रक्तबीजाचं रक्त तू पिऊन टाक. त्याचा एकही थेंब भूमीवर पडणार नाही अशी काळजी घे. म्हणजे मग हे त्याच्यातून निर्माण होणारे दैत्य निर्माण होणार नाहीत. फक्त जे आधी दैत्य निर्माण झाले आहे, मग त्या सर्व दैत्यांचा या माझ्या शक्तीच्या सहाय्यानं त्यांचा नायनाट करतील. पण परत नवीन दैत्य उत्पन्न होणार याची तू काळजी घे. आणि आलेले मग हे संकट नष्ट होईल. अंबिका त्या रक्तबीजावर प्रहारावर प्रहार करू लागली आणि त्याच्या अंगातून निघालेलं रक्त चामुंडीनं गटागटा प्राशन करायला प्रारंभ केला. चामुंडीनं चपळाईनं एकही थेंब, एकही बिंदू जमिनीवर पडू दिला नाही. सगळं रक्त घटाघटा तिनं प्यायला सुरुवात केल्यामुळं आता मात्र रणांगणामध्ये राक्षस उत्पन्न होणं बंद झालं होतं. जे निर्माण झाले होते त्यांना चामुंडेनं बाकी सगळ्या देवीच्या रूपानं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की एकमेव एकटाच रक्तबीज शिल्लक राहिला होता. देवीने त्या रक्तबीजाच्या रक्ताच्या देहाचे 70 तुकडे तुकडे केले आणि कालिकेनं ते सगळे तुकडे प्राशन केले, खाऊन टाकले. रक्तबीजाचं सगळं थेंब रक्त प्राशन केलं आणि त्यामुळं त्याही रक्तबीजाचा वध झाला. आता एकही रक्तबीज तिथं शिल्लक नव्हता. सिंहाने अनेक दानवांचे देह खाऊन टाकले. आता दानवांची संख्या कमी झाली होती. आता निशुंभ म्हणाला शुंभाला, या युद्धामध्ये सुग्रीव, धूम्रलोचन, रक्तबीज, चंड, मुंड आदी पराक्रमी वीर ठार झाले. त्याचा बदला घेऊन मी या देवीला ठार करणार. तेव्हा निशुंभ म्हणाले, हे शुंभा, मी त्या स्त्रीला ठार केल्याशिवाय परत येणार नाही, मी आधी जातो. असं म्हणून निशुंभ स्वतः शुंभाला सांगून युद्धाला आला. शुंभाची त्याने आज्ञा घेतली आणि आज्ञा घेऊन तो निशुंभ रणांगणात आला. रणांगणात आल्याबरोबर त्यानं चोफेर बाणाची वृष्टी सुरू केली. आणि अशा रीतीनं निशुंभाला पाहून देवी कालिकेला म्हणाली, काय म्हणाली देवी कालिकेला, की हे काली, याचा मूर्खपणा पहा म्हणाली. हे केवळ मरणाकरताच आले आहेत ग. अनेक दैत्याचा वध झाला, रक्तबीजाचा वध झाला, हे पाहूनही यांना अजून काही अक्कल आलेली नाही. हे स्वतःला अमर असल्यासारखंच समजतात. माझ्या मायेनं मोहित झालेले हे असुर विजयांची अपेक्षा करत आहेत. काली, या शुंभ निशुंभाचा वध केला पाहिजे आणि सर्व देवासमक्ष मी त्याचा वध करणार आहे. असं म्हणून चंडीने कानापर्यंत धनुष्य ओढला आणि तिने बाणाने त्या निशुंभाला आच्छादित केलं. त्यावेळेत त्यानं आणि इतर दानवांनी ते बाण तोडण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी आसुरामध्ये आणि त्या निशुंभ यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. त्यात सिंहाने आपला सहभाग नोंदवला. त्याने अनेक दानवांना फाडून त्याचे तुकडे तुकडे करून त्यांना खाल्लं. देवीच्या 10 शक्ती विविध शस्त्र अस्त्र घेऊन निकरानं लढत होत्या. अनेक दानव धारातीर्थी पडत होते, प्रेतांचा खच पडत होता, रक्तांच्या नद्या वाहत होत्या. दात ओठ खाऊन देवीचा वध करण्यासाठी तो निशुंभ पुढे आला. तेव्हा देवी त्याला म्हणाली,
हे पामरांनो, अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही दोघं बंधू ताबडतोब शस्त्रास्त्र टाकून द्या आणि पाताळात निघून जा. मी तुम्हाला अभय देते. नाहीतर तुमचा दोघांचा माझ्या हातून वध होईल. निशुंभानं दात ओठ खात सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला आणि त्याच्या मस्तकावर प्रहार करून देवीवर आघात केला. देवीनं खड्ग त्याच्या मानेत खुपसून त्याचं मस्तकच तोडलं आणि ते मस्तक तुटून दूर जाऊन पडलं. पण त्याचं धड मात्र हातात गदा घेऊन रणांगणात सारखं गोल गोल फिरू लागलं. देवीनं त्वरित तीक्ष्ण बाणानं त्याचे हातपाय तोडले. तेव्हा तो पर्वतुल्य राक्षस गतप्राण झाला. शुंभाला बातमी कळाली की निशुंभा मारला गेला. तो फार दुःखी झाला. रक्तानं माखलेलं सैन्य त्या राजमंदिराकडे पळून आलं आणि त्याने येऊन ही सगळी बातमी त्या सैन्याने सांगितली. ते सैन्य म्हणाल, राजा, ही स्त्री सामान्य नाही बाबा. तिच्यात अनुपम दैवी शक्ती आहे. तिच्या चरित्राचा थांग पत्ता लागत नाही आणि तिचं हे मायावी चरित्र कोणालाच कळत नाही. फार त्या स्त्रीमध्ये भयानक शक्ती आहे आणि म्हणून तिला कोणीच जाणू शकत नाही बरं तिच्या शक्तीला. हे राजा, आम्हाला असं वाटतंय की हा जो झालाय तो संहार फार झाला. आता आपण तिला शरण गेलेलंच बरं. आता तूच विचार कर. जग कालाधीन आहे. आमचं तर मत आहे की आता बाकी आपले सगळे शूरवीर सरदार, आपला पराक्रम बंधूही मारला गेलेला आहे आणि म्हणून आपण तिच्याशी करार करून तडजोड करून आम्हाला तर वाटतं पाताळात जाणंच योग्य आहे. यातच आपलं कल्याण आहे. आता तुम्ही तुमचा विचार करा. आम्ही काय तुम्हाला जास्त सांगू. शुंभ म्हणाला त्या राक्षसांना गरजून, अरे, मी असा पलायनवादी नाही आहे किंवा पलायन करून तडजोड करून मी जिवंत राहणारा नाही आहे. माझे सचिव, माझे पराक्रम मंत्री, माझे अनेक आसूर, माझा भ्राता यांचा बळी देऊन मी जिवंत राहू शक्य नाही. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. सर्वांचा करता काळ आहे, लक्षात घ्या. करता काळ आहे तर मग मी एकटं जगण्याची काय इच्छा करू. मी मारत मारत मरेल. एवढं सांगून शुंभ सत्वर रथारूढ झाला. सोबत गज, अश्व, गर्दभ, उंट घेऊन तो चतुर्वीर सैन्य घेऊन निघाला आणि तो रणांगणात गेल्यानंतर त्याने त्या सिंहारूढ आपल्याला पाहिलं. सारे देव तिची स्तुती करत होते. जगदंबेनं चामुंडिकेला, कालिकेला दोघींना शुंभबरोबर युद्ध करा म्हणून सांगितलं आणि ती म्हणाली की मी प्रेक्षक या नात्यानं इथं उभी आहे. चामुंडा आणि कालिका, तुम्ही दोघी त्याला ठार करा, शुंभला. आणि अशा रीतीनं ती जगदंबा कालिकेला म्हणाली, हे कालिके, तू त्या शुंभाचा संग्रामात चांगलाच समाचार घे. आणि कालिका गदा घेऊन रणांगणात शुंभाशी युद्ध करू लागली. कालिकेनं दैत्यराजावर जोरानं प्रहार केला. त्याचा रथ मोडला. नंतर कालिकेने त्याच्या रथाचे गर्दभ ठार केले, त्याचा सारथी ठार केला आणि त्याचा डावा हातही तिनं तोडला. तो खूप क्रुद्ध झाला, सैरभैर झाला आणि इकडे तिकडे गांगरून जाऊन तो धावू लागला. तेव्हा कालिकेनं त्वरेनं खडग्याच्या सहाय्यानं त्याचे दोन्ही पाय तोडले. त्या तुटलेल्या पायानं तो सरपटत दात ओठ खात खात कालिकेकडे येऊ लागला. तेव्हा कालिकेनं त्याचं मस्तक कंठापासून
कापलं. तेव्हा त्यातून रक्ताचा प्रवाह वाहू लागला. नंतर तो पर्वत तुल्य शुंभ जमिनीवर पडला. त्याचा प्राणही निघून गेला. दैत्य गतप्राण झाल्यावर इंद्रासह देवदेवतांनी चामुंडेची आणि कालिकेची स्तुती सुरू केली. आणि थोडं सैन्य जे काही जिवंत होतं त्यांनी कालिकेला प्रणाम करून आयुध टाकून दिली आणि ते सगळे सैन्य पाताळात पळून गेलं. अशा रीतीनं शुंभ निशुंभाचा वध या ठिकाणी देवीनं केलेला आहे. अशी ही जी शक्ती आहे आदिमाया आदिशक्ती, आणि आपण त्या आदिमाया आदिशक्तीरूपी शक्तीला शरण जावं, ज्यामुळं तुमच्या आमच्या घरातील नैराश्य नाहीसं होऊन आपल्या घरात लक्ष्मी नांदेल, आपल्याला सुख समृद्धी मिळेल. आणि म्हणून त्या आदिमाया आदिशक्तीची उपासना करा, तिची साधना करा. लक्षात घ्या, वाईट कर्माचं फळ वाईट आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. म्हणून या शक्तीला शरण जावं. ही शक्ती घराघरातून कुटुंबातून कार्य करत असते. लक्षात ठेवा, ही काय सामान्य स्त्री शक्ती नाही. म्हणून आपण लक्ष्मी, पार्वती, सरस्वतींचं चरित्र ऐकलं, आपल्याला त्यात आनंद प्राप्त झाला. पण आजच्या जीवनामध्ये या आजच्या 7व्या दिवसाच्या कथेमधील 8व्या दिवसाच्या कथेमधील या युद्धकांडाचा उपयोग काय आहे? आज 8व्या दिवशी आपण पाहिलं, महिषासुराचं मर्दन केलं, त्याला ठार केलं. शुंभ निशुंभ, चंड मुंड, रक्तबीज हे सगळे राक्षस या देवीनं ठार केले. या कथेचा उपयोग हा एक लक्षात घ्या. आजही चंड मुंड शुंभ निशुंभ नाहीत असं नाही आहे, फक्त रूप बदललेलं आहे. अंश रूपानं, वृत्तीनं, गुणरूपानं हे समाजामध्ये हे दुष्ट दुर्गुणी वाईट वासना असणारे राक्षस आजही आहेत. आणि म्हणून जे छोट्या छोट्या बालिकेवरती, कुमारिकेवरती बळजबरी करणं, बलात्कार करणं, ही सगळी आसुरी वृत्ती आहे. या चंडमुंडची आणि या महिषासुराची वासना वाईट होती. एवढी मोठी आदिशक्ती असणारी देवी, पण तिला त्या मी तुला पट्टराणी करणार, मी तुझ्याशी विवाह करणार. अरे किती वाईट वासना आहे. आणि म्हणून आपण थोडं अंतर्मुख व्हायला पाहिजे. चंडमुंड हे आसुर आहेत, शुंभ निशुंभ तसे हे आसुर रूपानं तुमच्या आमच्यामध्ये लपलेले हे दुर्गुण जर आपले बाहेर निघणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, आपल्या अंतरंगामध्ये या दुर्गुणाच्या रूपानं हे चंडमुंड बसलेले. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही हे षड्रूप म्हणजे दुर्गुण जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या मनातला मोहरूपी महिषासूर, अहंकार, काम, क्रोध, वाईट वासनारूपी शुंभ निशुंभ हे नष्ट होणार नाही. आणि याकरता या 9 दिवस देवीचं जागर करून आपल्याला तिला जागवायचं. आणि जागवून आपल्या हृदयात असणारे हे काम, क्रोध, अहंकार हे षड्रूप नष्ट करायचे. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख समृद्धी प्राप्त करून घ्यायची. आपल्या जीवनात ही सुख समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला या सगळ्या दुर्गुणांना नष्ट करावं लागेल. आणि हे दुर्गुण नष्ट करण्यासाठी आम्हाला त्या आंबेला जागवावं लागणार आहे. हृदयस्थ असलेल्या आत्म्याला जागवावं लागेल. आणि त्याच्याकरता आपल्याला या आईचं 9 दिवसाचं जागर करायचं आणि तिचा उदोकार करायचा. उदोग आंबे उदो. मग आमचे हे काम, क्रोध, अहंकार नष्ट होतील. केव्हा? जेव्हा आमच्या मनातील देवी जागी होईल आणि तेव्हाच आम्ही सुखी होऊ. मग आम्ही म्हणू अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अशी ती निर्गुण निराकार देव प्रकटल्यानंतरच षड्रूपी राक्षसांचा नाश होईल आणि आम्ही सुखी होऊ.
महिषासूर शुंभ निशुंभ याचा वध का केला? तर देवीबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी वाईट वासना, कुवासना त्यांनी मनात ठेवली होती. शेवटी वासना ही वाईटच, मग स्त्रीबद्दल असो की कोणाच्या संपत्तीबद्दल असो. ज्याच्या मनात ही वाईट वासना निर्माण होईल, जो या कुमार्गान जातो, त्याचा विनाश निश्चित आहे. जसा शुंभ निशुंभ चंडमुंड या सर्वांचा विनाश झाला. कारण याचा अर्थ असा आहे की वाईट कर्माचं फळ वाईट, आणि ते वाईटच मिळतं. म्हणून अशी वासना कामाची नाही. मनात सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. अहो, 14 चौकड्याचं राज्य होतं. 80,000 स्त्रिया होत्या. पण वाईट वासनेनं स्त्रीकडे पाहिलं आणि त्याचं 14 चौकड्याचं राज्य बुडालं. का झालं असं रावणाचं? तर रावणाची वाईट वासना, त्यामुळे सगळं घडलं. म्हणून वाईट वासनेनं पाहणाऱ्याला भगवती कधीच क्षमा करत नाही. आणि ज्या स्त्रिया या भगवतीचं उपासना करतात, साधन करतात, चिंतन करतात, स्मरण करतात, ती भगवती देवी त्या स्त्रियाकडे कुणाला वाईट वासनेने पाहावं अशी बुद्धीच देत नाही. आणि ती भगवती त्या देवीचं स्मरण करणाऱ्या, चिंतन करणाऱ्या सर्व स्त्रियांचं रक्षण करते. लक्षात घ्या. अशा रीतीनं वाईट वासना असणारे सगळे राक्षस या ठिकाणी ठार झाले. यानंतर देवीला दुर्गा शांकभरी नाव का प्राप्त झाले, हे जन्मेजय आणि व्यासानं विचारलं. की देवीचं तिला शतक्षी नाव का पडलं? ही शतक्षी देवी कोण आहे? मला तिचं चरित्र सांगा. व्यास म्हणाले, राजा, फार प्राचीन काळी, फार जुनी कथा आहे म्हणाली, दुर्गण नावाचा दैत्य होऊन गेला. तो हिरण्यकशिपूच्या वंशातील रुरु नावाच्या राजाचा पुत्र होता. तो बलशाली, दुष्ट होता, गर्विष्ठ होता. त्यानं विचार केला की वेद हीच देवदेवतांची, ऋषीमुनींची खरी संपत्ती आहे. हे वेद जर नष्ट केले तर देव ऋषी हे सगळे दरिद्र होते आणि देशोधडीला लागते. या वेद नष्ट केले की यांची अवस्था कमजोर होईल, ते नष्ट होतील. याकरता हे देवाजवळ असणारे वेद पळवायला पाहिजे. देवाने वेद पळवले होते. तसं या दुर्गमानं विचार केला की हे वेद आपल्याला प्राप्त झाले आणि यांची वेदशक्ती, यांची मंत्रशक्ती नष्ट झाली तर यांची दुर्दशा होईल, यांची अधोगती होईल. आणि म्हणून त्या दुर्गम दैत्यानं ब्रह्मदेवाची 1000 वर्ष तपश्चर्या केली. हंसारूढ होऊन ब्रह्मदेव आले. त्याला म्हणाले, दुर्गम दैत्या, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वर मागायचा तो माग. तेव्हा तो म्हणाला, देवा, मला वेद द्या. या त्रिभुवनात फक्त वेद देवाजवळ आहेत आणि ब्राह्मणाजवळ आहेत. वेद हीच त्यांची संपत्ती आहे. हे वेद मला द्या. या वेदांच्या साह्यानं मी त्यांचा पराभव करीन. त्यांची वेदविद्या नष्ट झाली की ते रसातळाला जातील आणि कमजोर होतील, शक्तिहीन होतील. करता मला तो वर द्या. ब्रह्मदेवांना मागे पुढे न पाहता, विचार न करता दैत्याला वेद दिली. आणि दैत्याला वेद दिल्यानंतर तो मानव कल्याणाच्या विरुद्ध त्याचा उपयोग करू लागला. याचा विचार ब्रह्मदेवाने कधी केला नाही. आता हे सगळे वेद मंत्र दैत्याकडे आले
फार हुशार होता दैत्य. त्याने विचार केला की वेदाध्ययनामुळं हे सगळे ऋषीमुनी, हे विप्र सदाचारी आहे, सदवर्तिनी आहे, हे वेदच समाजाचं रक्षण करतात. वेदामुळं नीती आहे, वेदामुळं सुसंस्कार आहे. यांचं वेद सामर्थ्य जर कमी केलं तर सारे हे वेदाध्यायी दरिद्री होतील, हे दुर्गुणानं वर्तन करतील, अनितीनं वागतील, यांच्यावर कुसंस्कार होतील, यांचा सदाचार नष्ट होईल, हे दरिद्र होतील, अभ्रष्ट होतील, यांच्यामध्ये नैराश्य येईल, बेकारी येईल आणि यांची अवस्था अत्यंत बिकट होईल. या भूतलावरती या सदाचारामुळं, सद्वर्तनामुळं, नीतीमुळं सगळी सृष्टी सुजलाम सुफलाम आहे. पण या ठिकाणी अनिती, दुराचार वाढला की पृथ्वीवरती धनधान्य आणि पाणी काहीच मिळणार नाही आणि यांची हालाकीची अवस्था होईल. आणि मग दैत्य शक्तिशाली होते आणि त्याकरता त्या दुर्गम दैत्याला हे माहीत होतं की या सगळ्यांचा सुस्थितीचा पाया वेद आहे, म्हणून त्यानं वेद मागून घेतले. वर प्राप्त झालं. इकडे पृथ्वीवरील ब्रह्मवृंदाचं वेद मंत्र सगळं विसरून गेलं. स्नान नाही, संध्या नाही, नैवेद्य नाही, वैश्वदेव नाही, नित्याचा होम हवन नाही, पूजा नाही, श्राद्धविधी नाही, यज्ञ नाही, नवाहन मंत्र नाही, जप नाही, काही नाही, सगळं विसरले. आता हे सगळं विसरल्यामुळं काय परिस्थिती निर्माण झाली? भयानक हाहाकार निर्माण झाला, वाईट परिस्थिती निर्माण झाली. कुठे पाऊस नाही, कुठं पीक नाही, कुठं उत्पन्न नाही, लोकांची उपासमार मरून होऊ लागली, प्यायला पाणी मिळेना. आज वेदशास्त्र धर्मपुराणाची काय परिस्थिती झाली आहे? म्हणून या वेदांचं आणि पुराणाचं संवर्धन करणं फार महत्त्वाचं, ती काळाची गरज आहे. पण अजूनही कोणाच्या लक्षात येत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण भागवत विद्यापीठानं कमीत कमी 3 पुराणाचा तरी अभ्यास सुरू केलेला आहे. पुराणाचा अभ्यास आवश्यक आहे, वेदांचा अभ्यास आवश्यक आहे. ही जी देवी भागवतात परिस्थिती वर्णन झाली, ती परिस्थिती आज कलियुगात थोड्या प्रमाणात तसंच आहे. काय बांधणं झालं बघा. इंग्रज सरकार आलं, आमचं स्वातंत्र्य गेलं, नंतर आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालं, पण तेव्हाच आमच्यावरती सगळा इंग्रजांचे संस्कार, इंग्रजी पद्धतीनंच आम्ही आमचं शिक्षण पद्धती सुरू केली. या इंग्रजांनी इथून पाश्चात्य शिक्षण दिलं तुम्हाला, आम्हाला सुधारणा केल्या. आम्ही त्याचं अंधानुकरण केलं, पाश्चात्य जीवन आम्ही आनंदात जगू लागलो, त्याचाच अवलंब केला आम्ही. नोकरीच्या निमित्ताने विभक्त कुटुंब निर्माण झाली. एका कवीनं म्हटलंय, जेव्हापासून रेल्वे गाडी निघाली, इंग्रजाच्या काळात पहिली रेल्वे सुरू झाली आहे, तेव्हापासूनच स्नानसंध्या बुडाली. जेव्हापासून शेव चिवडा निघाला, तेव्हापासून ब्राह्मण धर्म बुडाला. आणि जेव्हापासून गॅस आला, तेव्हापासून वैश्वदेव बुडाला. हे नैवेद्य वैश्वदेव पूर्वी आपले आजोबा पंजोबा करायचे. त्याला रांशीनं लागतात, गौरी लागते. पण गॅस आल्यापासून घरातली गौरी आणि कोळसा संपला, म्हणून अग्निकुंड पेटतच नाही, होम हवन होत नाही. पूर्वी होम हवनाद्वारे देवाला अग्नी मिळत होता, देवाला अन्न मिळत होतं. तर अशा प्रकारे हे वेद त्या दुर्गमाच्या ताब्यात गेल्यापासून विश्वावरती फार मोठं जगावरती संकट प्राप्त झालं. वेद नसल्यामुळे धर्माचा लोप झाला आणि परिणाम काय झाला? कुठं जप नाही, कुठं यज्ञ नाही, कुठं याग नाही, कुठं मंत्रविधी नाही, ब्राह्मण सगळे विसरले, हाहाकार उडाला, वेदांचं विस्मरण झालं. आता वेदमंत्रच आम्हाला येत नाहीत, आम्ही काय करावं?
वेदांच्या अभावी आम्ही कसं जगावं, अशा प्रकारचे ब्राह्मण आपापसात चर्चा करू लागले. देवाला यज्ञ नाही, होम नाही, हवन नाही, नैवेद्य नाही, वैश्वदेव नाही, आयुर्भाग नाही, देवाला यज्ञातून आहुतीतून अन्न मिळेना. सर्वजण क्षीण झाले. सगळे ब्राह्मण आणि देव निर्बल झाले. देवाची अवस्था बिकट झाली हो. आणि अशा प्रकारे त्या पराक्रमी दुर्गमानं देवाची राजधानी अमरावतीला वेढा दिला. देव निर्बल निस्तेज झाले. त्यांच्यात बलाढ्य अशी शक्तीच नव्हती आणि दैत्याशी युद्ध करण्यास समर्थही नव्हते. सगळीकडे दुष्काळ पडला. धनधान्य नाही, अन्न नाही, पाणी नाही. पाणी नसल्यामुळं कुठे पीक नाही. लोकांची उपासमार होऊ लागली. आणि मग देवदेवतांनी युद्ध न करता पलायन केलं आणि स्वर्गाचं राज्य दुर्गमाला मिळालं. देव सगळे गुहेमध्ये राहू लागले. आणि मग मेरू पर्वतातील अत्यंत अवघड अशा दऱ्याखोऱ्यात ते आपला काळ घालू लागले. मग त्यांनी एकत्र येऊन त्या आंबेचं स्तवन केलं. आणि इकडे भूतलावर फार बिकट परिस्थिती निर्माण झाली. यज्ञ यागादी क्रिया बंद पडल्या होत्या. कुठे होम नाही, कुठे हवन नाही, कुठे वेदमंत्र नाही, कुठे स्नान नाही, कुठे संध्या नाही, कुठे जप नाही, कुठे तप नाही. वातावरण असं इतकं वाईट झालं होतं की अचानक त्याचा परिणाम झाला भूतलावरती. पाऊस म्हणजे वृष्टीच थांबली. पाऊस पडलाच नाही. पाऊस नाही, पीक नाही, पाणी नाही. नुसता कोरडा दुष्काळ पडला भूतलावर. अनेक वर्षे गेले हो. सगळ्या विहिरी, नद्या, नाले, सरोवर सगळं कोरडं ठणठणीत पडलं. पाण्याअभावी पीक नाही, अन्न नाही, लोकांना खायला मिळेना. उपासमारीची वेळ आली. हा आकार झाला. आणि थोडं नाही, 100 वर्षे ही अशी परिस्थिती राहिली अवर्षणाची. आणि 100 वर्षाच्या परिस्थितीमुळं गायी, गुरं, प्राणी, मानव पटापटा मरू लागले. पृथ्वीवर लोकांचा नाश होऊ लागला. गावोगावी प्रेतांची ढिगारे पडून दिसू लागली. हा अनर्थ ओढवण्याचं पाहून काही वेदप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी विचार केला की आपल्याजवळ वेदमंत्र नाहीसे झाल्यामुळं हा सगळी परिणाम झाला आहे. म्हणून त्यांनी आंबेची आराधना केली आणि तीच आपल्याला संकटातून वाचवेल. आणि म्हणून पृथ्वीवर हा अकाल पडला आहे. लोक अन्न पाण्यावाचून मरत आहेत. असं म्हणून त्यांनी त्या देवांची स्तुती मंत्रांनी कशी करावी, मंत्र लुप्त झालेत वगैरे वगैरे असा विचार करून ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी त्या जगदंबेचं स्तवन केलं. साधं जसं तसं जय जगदंब जय जगदंब म्हणून राहिले. आणि त्या साध्या आराधनेनं, साध्या नामजपानं तिचं स्मरण केल्यामुळं ती जगदंबेला प्रसन्न झाली. ते त्या जगदंबेला म्हणू लागले, तिची आराधना करू लागले, हे माहेश्वरी, हे अंबिके, आम्हा पामरावर तू कृपा कर. आमची काही चूक झाली असेल तू क्षमा कर. आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. तुझे नाव आनंदी साजे, तुझा महिमा त्रिभुवनी गाजे. तुझे सगुण रूप विराजे, तुला वंदिती सन्मुखी सर्व राजे. सर्व तुझे गुण गाती, वेदशास्त्रही तुला मानिती. तू चुकू नको अंबाबाई. जरी आम्ही चुकलो असलो तरी अंबाबाई माते, तू मात्र चुकू नको. हे जगदंबे, तुझ्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. तू आमचा अंत पाहू नको आणि आमच्या अंतःकरणामध्ये तुझाच वास आहे. तू आमच्यावर कृपा कर. या महाभयंकर अशा संकटातून तू आम्हाला वाचव. सगळ्या प्राण्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. जगन्माते, तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढ. आमचं रक्षण कर. आम्हाला क्षमा कर. माते, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. आम्हाला कुणीच त्राता नाही. असे सर्व स्तवन करत असताना सर्वाच्या अंतर्यामी वास्तव्य करणाऱ्या त्या पार्वतीनं आपले असंख्य नेत्रयुक्त असं दिव्य दर्शन दिलं. त्या पार्वतीला असंख्य नेत्र होते आणि तिथं ते सर्वांग असं नीलवर्ण, या सर्वांनी पाहिलं, स्फटिकाप्रमाणे ती शुभ्र भासत होती. हजारो नेत्र नीलकमलाप्रमाणे तिचे सुंदर दिसत होते. तिच्या एका हातात धनुष्य बाण होता, दुसऱ्या हातात कमळ होतं, तिसऱ्या हातामध्ये सुंदर फुलं होते आणि चौथ्या हातामध्ये उत्तमोत्तम
रसभरीत भाज्या आणि फळं होती. त्या जगज्जननीनं, जगाच्या पालनकर्त्या देवीनं आपल्या अनंत नेत्रातून, तिला हजारो नेत्र होते हो, म्हणून शताक्षी म्हणतात. अक्ष, अक्ष म्हणजे डोळा. आणि त्या अशा हजारो नेत्रातून तिनं सगळीकडे जलवृष्टी केली, कारण पाण्याचा थेंब नव्हता भूतलावर. ही जलवृष्टी सतत 9 दिवस चालू होती. परिणाम, कोरडा दुष्काळ नाहीसा झाला. सगळीकडे पाणीच पाणी झालं. नद्यांना, विहिरींना दुथडी वाहू लागल्या. सगळ्या लोकांना आनंद झाला. सर्वांना पाणी प्यायला मिळू लागलं. विहिरींना पाणी आलं, तलावांना पाणी आलं आणि सगळं शिवार जलमय झालं. अशा रीतीने हे वातावरण निर्माण झालं आणि पशु, पक्षी, प्राणी सगळे आनंदी झाले. दऱ्याखोरात असणारे जन समुदाय तो सगळा बाहेर आला, तोही आनंदी झाला. अन्न पाण्यापासून वाचून अनेक पशु, पक्षी, प्राणी, मानव जे गमावले होते. आणि अशा रीतीने आता हे सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळं निसर्गामध्ये कायापालट झाला होता. सगळीकडे हिरवगार, सुजलाम सुफलाम धरती झाली होती. आणि सर्व वेदाध्यायाची, जनसमुदायाची, त्या जगदंबेची आणि त्यांनी स्तुती केली. हे भुवनेश्वरी, या जगात तुझ्या एवढं, तुझ्यासारखं शक्तिशाली कुणी नाही. आमच्या सुखशांतीसाठी हजारो नेत्र तू धारण केलीस, त्यातून वृष्टी केलीस, त्यामुळे हे सगळं जग सुखी झाले. तुझ्या शतअक्षी हजारो डोळ्यामुळे तुझं नाव शताक्षी देवी पडले, असं म्हणून त्या सर्वांनी तिची प्रार्थना केली आणि म्हणून तिला शताक्षी देवी म्हणतात. माते, आमचे गेलेले वेद आम्हाला परत आणून दे व त्या दुष्ट राक्षसांचा नाश कर, अशी सगळ्यांनी विनंती केली. अशा प्रकारे स्तुती करतात त्या परमकृपाळू मातेनं उदार अंतकरणानं विपुल भाज्यां, फळं, मुळंसुद्धा निर्माण केली. आणि तसेच प्राणीमात्रासाठी विपुल तण, गवत ते निर्माण केले. आता पाऊस पडल्यानंतर 120 दिवस तरी भाज्या प्राप्त व्हायला, फळं प्राप्त व्हायला लागतात. आणि तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या भक्तांचं कसं होईल, तिला काळजी. आणि म्हणून त्या मातेनं या सर्वांच्या क्षुधा तृप्तीसाठी शाक म्हणजे भाजीपाला, गवत, फळं, मुळं निर्माण केली आणि ती एका हाताने निर्माण करून या सर्वांना दिली. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं, पण लगेच पाण्यावर भाज्या, फळं, फुलं येत नाही, तर बराच कालावधी लागेल. आणि म्हणून तिनं शाक म्हणजे व्हेजिटेबल निर्माण केले, म्हणून देवीचं नाव शांकभरी देवी पडलं. बघा, अशा रीतीनं तिनं सगळ्यावरती कृपा केली. सगळा भाग जलमय झाला. काही काळापुरती सुंदरपैकी तिथं भाजीपाला झाला आणि सगळे लोक आनंदी झाले. सगळ्या ऋषीमुनींनी त्या देवीचा जय जयकार केला आणि म्हणून देवीचं शताक्षी देवी आणि शांकभरी देवी असं नाव पडलं. मग या दुर्गम दैत्यांनी हा देवीचा जय जयकार ऐकल्याबरोबर त्या दुर्गम दैत्यांनी या सर्व देवांच्या, ऋषीच्या, ब्राह्मणाच्या भोवती जे ते पहारा म्हणजे हे केला, हल्ला केला आणि कडेकोट बंदोबस्त केला आणि बंदोबस्त करून त्यांच्या भोवती वेढा दिला सैन्याचा. त्यावेळी देवीनं पाहिलं की हे सर्व देव, ब्राह्मण, ऋषी यांच्या भोवती यांनी वेढा दिला आपल्या सैन्याचा. या सगळ्यांनी देवीचं स्तवन केलं आणि देवीला शरण गेले. त्याचबरोबर देवीने एक तेजस्वी असं चक्र निर्माण केलं आणि ते चक्र निर्माण करून तिने त्या देवी आणि देवीने त्या ऋषीच्या, ब्राह्मणाच्या दिशेनं ते सोडल्याबरोबर त्या चक्रानं येऊन या सर्व ऋषींचा, ब्राह्मणांचा, देवाचा रक्षण केलं. त्यांच्या भोवती ते चक्र कडा रूपानं राहिलं आणि त्या सैन्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. अशा रीतीनं चारी बाजूनं ते गोलाकृती सुरक्षा कवच निर्माण झालं आणि सगळे देव, ऋषी, ब्राह्मण त्यांचं संरक्षण केलं गेलं त्या दुर्गेच्या कवचानं. आणि मग देवीनं स्वतः त्या दुर्गमाशी युद्ध सुरू केलं आणि बराच काय युद्ध झालं. हा दुर्गम हा अत्यंत बलशाली होता. जर समजा आपण म्हटलं की हा त्या शुंभ, निशुंभ, महिषासूर, रक्तबीज
याच्यापेक्षा प्रचंड शक्तिशाली होता असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही, कारण तो सर्वापेक्षा भारीच होता. मग त्यामुळं देवीनं काय केलं का आपल्या अंगातील तेजापासून 15 शक्ती उत्पन्न केल्या. एवढा मोठा कुठं ताफा नव्हता देवीचा. कालिका, तारिणी, बाला, त्रिपुरा, भैरवी, रमा, बगला, मातंगी, त्रिपुरा, कामाक्षी, देवी, तुळजा, जांभिनी, त्यानंतर मोहिनी आणि छिन्नमाता, 15 रूपं निर्माण झाली. आणि अशा शक्ती तिच्या अंगातून बाहेर पडल्याने या 15 शक्ती त्या दुर्गम दैत्याच्या सैन्याशी युद्ध करू लागल्या. बरं, या कालिकेला 10,000 भाऊ तिनं बाहू निर्माण केली. ती कालिका 10,000 बाहूसह त्या दुर्गम दैत्याशी युद्ध करू लागली. त्याचे सैन्य प्रचंड होतं. अशा रीतीनं 10,000 बाहू असलेल्या कालिकेतून तिनं पाहिलं की याचं सैन्य काही कमी नाही आहे. एवढं मोठं सैन्य पाहिल्याबरोबर त्या 10,000 बाहू असणाऱ्या कालिकेतून 32 शक्ती अजून उत्पन्न झाल्या. पहिल्या 15 ह्या 32, आणि त्या युद्ध कुरलेल्या. त्यानंतर 64 योगिनी प्रगट झाल्या. म्हणजे बघा, पहिल्या 15 शक्ती, नंतर ह्या 32 शक्ती आणि 64 योगिनी, अशा 111 शक्ती त्या दुर्गमाच्या सैन्याबरोबर युद्ध करू लागल्या. एवढा तो शक्तिमान होता. आणि युद्ध 10 दिवस झालं. दुर्गमाच्या 1000 अक्षनी सैन्याचा तिनं नाश केला. आता दुर्गम दैत्य आणि देवी यांचं युद्ध सुरू झालं. देवीनं दुर्गमावर 15 बाण सोडले. त्यापैकी त्या 4 बाणांनी त्याचे 4 आसू ठार केले. एका बाणाने तो सारथी मारला. 2 बाण त्यांनी त्याच्या नेत्रावर सोडल्याबरोबर ते दोन्ही डोळे त्याचे दुर्गमाचे फुटले. आणि नंतर 1 बाण सोडला, त्याचा ध्वज फाटला. आणि नंतरचे 5 बाण राहिले त्यांनी त्याच्या हृदयावर सोडले. दुर्गमाच्या हृदयात ते घुसले आणि त्या जगदंबेने त्या क्रूर दुर्दम दैत्याचा वध केला. तो रक्त ओकत ओकत जगदंबेच्या समोर पडला आणि गतप्राण झाला. ब्राह्मणाला त्यांची वेदमंत्र शक्ती मिळाली आणि सर्व प्रजा आणि देवदेवता सगळे आनंदी झाले बघा. आणि अशा रीतीनं जे ते धरतीवर सगळं सुजलाम सुफलाम आणि सुंदर धरती नटली बघा. सगळीकडे आनंदी आनंद झाला. असा या दुर्गम दैत्याला देवीनं ठार केलं, म्हणून तिचं नाव दुर्गा पडलं. तिलाच शताक्षी म्हणतात, तिलाच शाकंभरी म्हणतात. अशा रीतीने दुर्गा, शताक्षी, शाकंभरी ही एकच देवी आहे जिने या दुर्गम दैत्याला नष्ट केलं. आता गंमत अशी बघा, ह्या कथेतलं एक तत्व एक बारकाईनं जर पाहिलं तर आमच्या एक गोष्ट लक्षात येते की या दुर्गम दैत्यानं देवांची दैना केली. या दुर्गम दैत्यानं देवांचे वेद पळवले. आता देवांचे वेद पळवल्यानंतर परिस्थिती काय झाली? खरं म्हणजे तुम्ही हे जे पुराण किंवा वेद अध्ययन यामुळं काय होतं की मनुष्य सदाचारी होतो, नीतिनियमानं वागतो, तो दुराचारी होत नाही. आणि जिथं दुराचार निर्माण झाला तिथं अशा प्रकारची वाईट परिस्थिती निर्माण होती, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होती. आता इथं काय झालं होतं की हे वेद त्यांचे नष्ट झाल्यामुळं कोणामध्येच ते शक्ती नव्हती, नामस्मरण नाही, चिंतन नाही, सात्विक विचार नाही. आणि त्यामुळं काय झालं, सगळा दुष्काळ पडला आणि परिस्थिती वाईट झाली. जेव्हा हे वेद त्यांना प्राप्त झाले त्यावेळेस देवसुखी झाली. मग हे वेद किंवा आमचं जे धर्मशास्त्र आहे, या धर्मशास्त्राचा अध्ययन, आता आम्ही तिन्ही पुराणाचा आपण अभ्यास करतो, हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे आणि हा आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे. पूर्वीच्या काळी जी गुरुकुल पद्धती, त्या गुरुकुल पद्धतीमध्ये हे वेदाध्ययन वगैरे सगळं शिकवत होते. 50 प्रकारचे शिक्षण त्या गुरुकुलात देत होते. त्या गुरुकुलातून उत्पन्न झालेला जो विद्यार्थी तो अत्यंत उत्तम सुजाण नागरिक तयार होत होता. नीतीनं धर्मानं नियमानं वागणारा निर्माण होत होता. असा अन्याय अत्याचारी नव्हता. पण आजकाल ते गुरुकुल कुठेच शिल्लक राहिले नाही.
वेदांच्या शाळा नाहीत, गुरुकुल नाहीत, पौरोहित्य शिक्षण नाही, आणि त्याचा परिणाम आज हा सगळा झालेला आहे. आज जे समाजामध्ये तुम्हाला दुर्गुण पाहायला मिळतात त्याचं कारण हेच आहे. म्हणून आमची पहिलीची गुरुकुल पद्धती फार छान होती. पण हा बदल का झाला? बघा, दुर्गम दैत्यानं वेद प्राप्त करून देवाची दैना केली, तशी दैना आमची आजच्या पिढीत झालेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. थोडा विचार केला तर एक लक्षात येतं की मॅक्स मुलर नावाचा एक इंग्रज अधिकारी होता बघा. त्यानं या दुर्गम दैत्यासारखं त्याने वेदांचा अभ्यास केला, उपनिषदाचा अभ्यास केला. त्याचा परिणाम काय झाला? मोगल राजवटीमध्ये जेवढी आमची हानी झाली नाही त्याच्यापेक्षा जास्त हानी या इंग्रज राजवटीमुळं झाली. ती आजही चालू आहे, आज तागायत ती हानी चालू आहे. तुम्ही म्हणताल असं कसं म्हणताय? पा तुम्ही बारकाईने जरा लक्षात घ्या. मोगल राजवटीमध्ये शस्त्रानं आक्रमण झालं, तर इंग्रज राजवटीमध्ये शास्त्रावर अतिक्रमण झालं. बघा तुम्ही, आमचे जे वेद धर्म पुराण होती याची फार हानी झाली या इंग्रज सत्तेनंतर. मॅक्स मुलर याने या सगळ्याचा अभ्यास केला होता. तो तत्वज्ञानी या दुर्गम दैत्यासारखाच होता. तो म्हणाला भारतीय संस्कृती, भारतीय धर्म परंपरा ही अब्जावधी वर्षाची देण आहे. या शास्त्रावर घाला घातला तर यांची जीवन पद्धती बदलत आहे, आणि यांची जीवन पद्धती बदलली तर यांची पाश्चात्य बुद्धी होईल, आणि पाश्चात्यांचं अंधानुकरण करतील, आणि मग यांचं जे मूळ आहे ते नष्ट होईल, नाहीसं होईल. कारण हे त्या संस्कृतीमुळं, त्या धर्मपरंपरेमुळे हे आज सुखी आहे. यांचं सुख जर हिरावून घ्यायचं असेल तर यांचं हे भारतीय धर्मपरंपरा जी आहे ती नष्ट करणं आवश्यक आहे. त्यांचं वेदाध्ययन नष्ट करणं आवश्यक आहे. त्यांचं धार्मिक ग्रंथाचं अध्ययन नष्ट करणं आवश्यक आहे. तर यातच तरच आपण खरे यशस्वी होऊ. आणि म्हणून त्याचं जे तत्त्वज्ञान होतं त्या तत्त्वज्ञानाचा पुढे इंग्रज राजवटीमध्ये मेकाले नावाचा भारतीय म्हणजे इंग्रज शिक्षण तज्ज्ञ त्यानं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्न बदलच केला. आमची गुरुकुल पद्धती होती, त्या गुरुकुलामध्ये जाऊन विद्यार्थी तिथं 12-12 वर्षे शिक्षण घ्यायचे. त्याने ती गुरुकुल पद्धती बंद केली आणि मॉन्टेसरी सुरू केली. मग त्यातून ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे वगैरे अशा प्रकारचं शिक्षण सुरू केलं. आणि नंतर तर मग आमच्या इथं पाश्चात्य आंग्ल शिक्षणानं जे प्रभावित झाले लोक आहेत, मग इंग्लिश मिडियमच्या शाळा, इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये मुलांना पाठवणं, काय त्याचा हा सगळा परिणाम. म्हणून आमचे पूर्वीची गुरुकुल पद्धती ती शाळा बंद झाल्यात गुरुकुलामध्ये. उलट गुरुकुलामध्ये नीतीचं नियमाचं शिक्षण होतं, आणि गुरुकुलातून जर शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडला तर तो अत्यंत उत्तम सुजाण नागरिक म्हणून बाहेर पडायचा. आता ही गुरुकुल पद्धती बंद झाली, त्यामुळे कुठे वेदाचा अभ्यास नाही, उपनिषदाचा अभ्यास नाही, काही धर्मग्रंथाचा अभ्यास नाही, आणि त्यामुळे हे ज्ञान लोपल्या जात आहे. म्हणून हे ज्ञान लोपू नये, आमची संस्कृती, आमची परंपरा नष्ट होऊ नये याकरताच आपण या धर्मग्रंथाचा अध्ययन अभ्यास करायला पाहिजे. म्हणून हा मॅक्स मुलरची तुलना दुर्गमशी केली तर ती काही वावगी होणार नाही. आज परिणाम आम्ही बघतोय. आजही आमच्याकडे आम्ही किती पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण करत आहोत आणि त्याचा विचारच करत नाहीत. आम्ही आमच्या संस्कृती, आमच्या परंपरा याला नाव ठेवत आहोत, आमच्या धर्मग्रंथांना नाव ठेवतो, आमच्या पुराणाला नाव ठेवतो. पण सखोलपणानं जर अभ्यास केला तर तुम्हाला आपल्या धर्मग्रंथाचा अभिमान वाटायला पाहिजे की आमच्या धर्मग्रंथामधलं जे ज्ञान आहे किती अद्ययावत ज्ञान होतं, आज त्या ज्ञानाचा ह्या मेडिकल सायन्समध्ये उपयोग होऊन आज ते जे नवीन नवीन शोध होत आहेत, आमच्याकडे शोध लागतात आणि आम्ही आपलं पाश्चात्याने शोध लावला म्हणून म्हणतो. हे सगळे शोध आमच्या मूळ धर्मग्रंथात आहेत. आमच्या मूळ धर्मग्रंथाचा अभ्यास करून हे पाश्चात्य लोक
त्याला नवीन रूप देऊन, त्याला नवीन नाव देऊन ते तुमचे आमच्या पुढे आणतात आणि आम्ही त्या पाश्चात्य लोकांची स्तुती करतो आणि आमच्या धर्मग्रंथाला नाव ठेवतो. हे जे काही जेवढं काही विज्ञान आहे, जे काही शोध लागले, हे पूर्वीच आमच्या ऋषीमुनीने याचा अभ्यास करून ठेवला आहे. हे आमच्या पुराणात आहे आणि नंतर मग त्याचा ह्या सगळा शोध लागला. म्हणून असं त्या दुर्गम दैत्यानं जसे वेद नष्ट केल्यानंतर या भूतलावरती खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली, तशी आज गुरुकुल निर्वेद आणि याचं अध्ययन जर कमी झालं, हे वेद जर नष्ट झाले, त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आमच्या हिंदू समाजाची होईल, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हरिहर निस्तेज झाले. व्यास म्हणाले, जन्मेजया, मी तुला सूर्यवंशातील, सोमवंशातील आणि पृथ्वीतलावरील सर्व पराशक्तीची उपासना करणाऱ्या राजांचे चरित्र सांगितले. देवीच्या कृपेनं सर्व राजांना वैभव प्राप्त झालं आणि राजा, ब्रह्मांड पुराणात 5 ब्रह्मासनाची माहिती आहे. आजपर्यंत या पंचब्रह्मासनावर बसण्याचे अधिकारी फक्त देवी आहे. या पंचब्रह्मासनावर कोणताच देव बसलेला नाही आणि ते पंचब्रह्मासन देवीच आहे. ही कथा ब्रह्मांड पुराणात. त्या ब्रह्मांड पुराणात हे पंचब्रह्मासन कोणाचं आहे? याचे 4 पाय कोणते आहेत? याचा एक पाय ब्रह्मा आहे, दुसरा पाय विष्णू आहे, तिसरा पाय रुद्र आहे, चौथा पाय ईश्वर आहे. या 4 पायाने बनलेल्या या सिंहासनावरची वरची फळी आहे ती सदाशिव आणि या ब्रह्मासनावर फक्त कोण बसते? ती आदिमाया आदिशक्ती. या जगदंबेने जे ब्रह्मा विष्णू रुद्र या तिघांना आपल्या 3 शक्ती प्रदान केल्या. ब्रह्माला सरस्वती, विष्णूला लक्ष्मी आणि रुद्राला गौरी. आणि या शक्ती देऊन त्यांनी सांगितलं होतं तिनं की बाबा, या शक्तीच्या साह्यानं तुम्ही जगत निर्मिती करताल, पालनपोषण करताल, या जगाचा संहार करताल आणि या शक्तीचा तुम्ही मान ठेवा, असं सांगितलं. या शक्तीशिवाय खरं म्हणजे कार्यच होत नाही त्यांचं. एकदा एक असा प्रसंग आला. हलाहल नावाचा राक्षस, पराक्रमी राक्षस होता, बलाढ्य राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून शक्तिमान होईल, सामर्थ्यशाली होईल असा वर मागून घेतला. मग तो उन्मत्त झाला. त्या हलाहल दैत्याला गर्व झाला, अहंकार झाला की भूताला माझ्यासारखा सामर्थ्यशाली, शक्तिशाली कुणीच नाही. मग त्याने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानं पृथ्वी जिंकली, स्वर्ग जिंकलं, पाताळ जिंकला आणि नंतर त्यानं हे त्रिभुवन जिंकल्यानंतर कैलास पर्वतावर वेढा दिला आणि कैलास पर्वतावर स्वारी केली. आता कैलास पर्वतावर वेढा दिल्यानंतर विष्णू भगवंत शंकराच्या मदतीला धावले आणि दोन्ही देवांनी त्या हलाहल दैत्याशी युद्ध केलं. युद्ध खूप अनेक वर्ष चाललं आणि त्या युद्धामध्ये शंकर आणि विष्णूंनी त्या दानवाचा, हलाहल दैत्याचा नाश केला. पण नाश केल्यानंतर शंकर आणि विष्णू या दोघांना अहंकार झाला की आम्ही एवढा महान पराक्रमी दैत्य ठार केला. आणि असा अभिमान झाल्यानंतर ते आपल्या अभिमानानं, अहंपणानं प्रत्येकाला सांगू लागले की आम्ही हा शक्तिशाली दैत्य आमच्या सामर्थ्यानं, आमच्या दोघांच्या शक्तीनं आम्ही ठार केला. त्यावेळेस ते हीच गोष्ट विष्णू लक्ष्मीला आणि शंकर पार्वतीला म्हणाले. आता त्या दोघींनाही राग आला या गोष्टीचा. त्या हसल्या. त्या म्हणाले, तुम्हाला अहंपणा निर्माण झालाय, तुम्हाला अहंकार झालाय, तुम्ही काय मारू शकता? अहो, तुम्हाला ती शक्ती त्या आदिमायानं प्रदान केली, त्या शक्तीनं तुम्ही त्यांना मारलं. पण त्यांना राग आला आणि त्यांनी त्या दोन्ही शक्तीचा अपमान केला. विष्णूनं लक्ष्मीचा आणि शंकरानं पार्वतीचा. दोन्ही शक्तीचा अपमान झाल्यामुळे त्या शक्तीचं अंतर्धान पावल्या आणि ते दोघं निस्तेज झाले, क्षीण झाले, त्यांची बुद्धी निस्तेज झाली, दोघं चिंताग्रस्त झाले. असं का झाले त्यांना कळलं. ब्रह्मदेवाने ध्यान केलं तेव्हा त्यांना कळालं अंतर्ज्ञानानं
की यांच्यामधील सर्वोत्कृष्ट शक्तीचा यांच्यातून लोप पावले आहेत, म्हणून यांच्यावर हे महासंकट आलेलं आहे आणि म्हणून हे निस्तेज झाले, क्षीण झाले आणि म्हणून ते त्यांचं काम करू शकत नाही. आता त्यांच्या दोघांच्या कार्याची जबाबदारी ब्रह्मदेवावर एकट्यावर पडली. मग ब्रह्मदेवाला तिन्ही प्रकारचं कार्य करावं लागलं: सृष्टीचं सृजन, पालन आणि लय. त्यामुळे फार ताण वाढला ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की यांनी या शक्तीचा अपमान केला आहे, लक्ष्मीचा आणि पार्वतीचा, म्हणून ती शक्ती क्षीण झाली आणि त्याकरता आदिमायादी शक्तीची, देवीचीच प्रार्थना करावं लागेल. म्हणून त्यांनी काय केलं ब्रह्मदेवानं, की मनु, सनकादिक ऋषी, दक्ष या आपल्या सगळ्या पुत्रांना सांगितलं की तुम्ही शिव आणि विष्णू या दोघांसाठी, त्यांची शक्ती लय झाली आहे, ते निस्तेज झाले आहेत, त्यांची शक्ती परत प्राप्त व्हावी याकरता तुम्ही हिमालयात जा आणि अंबिकेची आराधना करा, देवीची आराधना करा. आणि असे, कारण माझ्यावर या तिघांच्या कार्यात जबाबदारी पडल्यामुळे मी ध्यान करू शकत नाही आणि म्हणून माझं म्हणणं तुम्ही जाऊन त्या आंबेचं ध्यान करा, म्हणजे यांची शक्ती परत येईल आणि माझ्यावरचा ताण कमी होईल, त्यांना शक्ती परत मिळून द्या. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने हे सगळे पुत्र हिमालयात गेले. त्यांनी तिथं देवीची आराधना केली. देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, ठीक आहे म्हणाली, शिव विष्णू दोघे क्षीण निस्तेज झालेत म्हणाले माते, त्यांना तू परत ती शक्ती दे, त्यांना स्वस्थता निर्माण करून दे आणि त्यांनी मग ते त्यांचे पूर्वोक्त कार्य करू दे. देवी ठीक आहे म्हणाली. देवी तथाच तू म्हणाली. आणि त्याच वेळी दक्ष प्रजापतीने विनंती केली की देवी तू माझ्या कुळामध्ये जन्म घे. आणि म्हणून त्यावेळी देवी म्हणाली की ठीक आहे. आणि अशा रीतीनं ती देवी सतीच्या रूपामध्ये दक्षाच्या घरी प्रगटली. पुढे तीच पार्वती झाली. आणि अशा रीतीनं ती देवी ठीक आहे म्हणाली, मी त्यांना शक्ती प्रदान करेन असं म्हणून. आणि यालाही आश्वासन दिलं दक्ष प्रजापतीला की मी तुझ्या घरी सती म्हणून जन्म लिहिला असं म्हणून देवी अंतर्धान पावली. त्यानंतर सर्व ब्रह्मदेव पुत्र, हे सगळे पुत्र ब्रह्मदेवाकडे आले. त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. आता हरिहरांना पूर्वीप्रमाणे शक्ती प्राप्त झाली होती, स्वस्थता लाभली होती आणि शक्ती प्राप्त होऊन ते पूर्वीप्रमाणे कार्य करू लागले. आणि अशा रीतीने त्यांना यानंतर मात्र परत कधी अहंकार झाला नाही. त्यांना कळून चुकलं की देवीच्या शक्तीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि अशा रीतीनं मग पुढे बऱ्याच वर्षांनी त्या दक्षाच्या प्रजापतीस घरी सतीचा जन्म झाला. मग ते दुर्वास मुनीनं देवीचा प्रसाद म्हणून ती माला दक्षाला दिली. त्यानं ती शयनगृहात ठेवली. पवित्र ठिकाणी ठेवल्यामुळं त्या दक्ष प्रजापतीच्या मनात विकल्प निर्माण झाला. मग त्याने शंकराचा अपमान केला. त्यानंतर त्याने सतीचा अपमान केला. त्या आंबारुष्ट झाल्यामुळं असा विकल्प त्या दक्ष प्रजापतीच्या मनात निर्माण झाला होता. आणि नंतर मग त्या सतीनं आपला देह त्याग केला. पुढे ही सती हिमालयात पार्वती म्हणून जन्माला आली. सतीनं देह त्याग केला हे तारकासूर नावाच्या राक्षसाला कळालं की महादेवाला आता पत्नी नाही. आणि त्याने तप केलं. तपश्चर्या करून त्यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितला की माझा मृत्यू शंकराच्या औरस पुत्रापासूनच व्हावा. त्याला माहीत होतं सती नाही, शंकराला पत्नी नाही म्हणून. आणि म्हणून त्याकरता या सतीला पार्वतीच्या रूपात हिमालयाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. नंतर पार्वती उर्फ गौरी हिचा विवाह शंकराशी झाला आणि शंकराला पार्वतीपासून कार्तिकेय झाला, कार्तिक स्वामी. आणि त्या कार्तिकेयनं या तारकासुराचा वध केला. अशा रीतीने तो तारकासूर उन्मत्त झाला होता. त्याला वाटलं शंकराला पत्नी नाही, माझा वध होणार नाही, मी अमर आहे, म्हणून तो देवांना त्रास देत होता. पण पार्वती पुत्र कार्तिकेयनं त्याचा वध केला. या सतीनंच पार्वती म्हणून हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. अशा रीतीनं पुढची एक कथा येते ती देवी यक्ष रूपात देवाचं गर्वहरण करते. जसा या हरिहरांना अहंकार झाला होता, गर्व झाला होता, तसा इंद्र, अग्नी, वारा या तिन्ही देवांना, त्रिदेवांनाच एकदा अहंकार झाला. इंद्राला वाटलं माझ्यासारखा त्रिभुवनात शक्तिशाली नाही,
अग्नी म्हणला, मी तर काय वाटेल ते करू शकतो, काय माझी ताकद आहे, मी कोणाला भस्म करू शकतो. वारा म्हणाला, माझी शक्ती एवढी आहे की मी मोठमोठे पर्वत इकडचे तिकडे नेऊ शकतो, अचाट कार्य करू शकतो. अशा प्रकारचा अहंकार या तिघांना झाला हरिहरासारखा. परंतु इंद्राला जी शक्ती प्रदान होते ती आदिमायेपासून, अग्नीला जी शक्ती मिळते ती आदिमायेपासून, आणि वाऱ्याला जी शक्ती मिळते ती आदिमायेपासून. या आदिमायेनं जसं त्या हरिहरामधली शक्ती क्षीण करून टाकली, नाहीशी केली, तशी यांच्या तिघातून जर शक्ती नाहीशी केली तर इंद्र, अग्नी आणि वारा कोणी काही करू शकत नाही. ती शक्ती तुमच्या आमच्यामध्ये कार्य करते. आणि म्हणून त्या शक्तीचा त्रिवार जे जे काय करायला पाहिजे, त्या जगदंबेचं स्तवन करायला पाहिजे. तिचे फार मोठे तुमच्या आमच्या उपकार आहे. ती जगदंबा, ती शक्ती तुमच्यात नसेल तर तुम्ही चालू शकणार नाही, बोलू शकणार नाही, तुम्ही साधं कुठलंच काम करू शकणार नाही. लक्षात ठेवा, ती शक्ती आहे म्हणून तुम्ही आहात. ती शक्ती जर तुमच्यातून नष्ट झाली तर तुमच्या देहाला कोणी किंमत देणार नाही. प्रेत म्हणून त्याच्याकडे लोक पाहते. ती शक्ती आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे. लक्षात ठेवा, या जगतामध्ये सर्वांच्या अंतर्गत ती शक्ती तीच कार्य करत असते. पण या तिघांना अहंकार झाला, आणि म्हणून यांचा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवी यक्ष रूपात प्रकट झाली. बरं, यक्ष रूपात प्रकट झाल्याबरोबर तिचं ते रूप जे होतं कोटी सूर्याप्रमाणे ती तेजस्वी दिसू लागली. स्वर्गात उत्पन्न झाल्यानंतर इंद्राने तिला पाहिलं. अरे बापरे, हे स्वर्गात हे कोण आलं म्हणाले. स्वतः इंद्र नाही आला. अग्नीला सांगितलं, तू जाऊन बघ बरं, चौकशी कर बरं, हे कोटी सूर्याप्रमाणे चमकणारे तेजस्विनी आपल्या स्वर्गामध्ये कोण आले, हे काय आश्चर्य आहे. तेव्हा अग्नी आला, आणि अग्नी आल्यानंतर अग्नी तिला विचारू लागला, हे कोटी सूर्याप्रमाणे तुम्ही तेजस्वी चमकणाऱ्या तुम्ही कोण आहात म्हणाले. त्यावेळेस ती म्हणाली, मला आधी तुम्ही कोण आहात म्हणून सांगा म्हणे. अहो म्हणे, तुम्ही मला ओळखत नाही, माझ्याशिवाय हे जगत चालत नाही, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. हां, मी फार शक्तिशाली आहे. तू कोण हे तुम्हाला सांग. तेव्हा ती म्हणाली, अहो आधी तुमचा परिचय मला द्या. अग्नी म्हणला, अरे मला ओळखत नाही असा या जगात कोणीच प्राणी नाही, फक्त तूच एकमेव अज्ञानी. देवीला म्हणतोय, माझं शौर्य पहा, माझा पराक्रम पहा. अरे सारं विश्व मला जाणतंय. लक्षात ठेवा, मी महान आहे, माझी शक्ती महान आहे, माझी कीर्ती महान आहे, आणि माझ्यात जेवढी जी शक्ती आहे ती कुणातच नाही. माझ्या मनातच एका क्षणामध्ये मी सारं विश्व जाळू शकतो म्हणाले. सगळं विश्व जाळू शकतो म्हणले. हो, एवढी शक्ती तुझ्यात म्हणले. हो. मग त्या यक्षानं फक्त एक काडी पुढे टाकली गवताची, आणि सांगितलं, तुझ्यामध्ये जर एवढी शक्ती आहे तर ही साधी गवताची काडी तुम्हाला जाळून दाखव. ते तृण त्यानं जाळण्याचा प्रयत्न केला, पण ती गवताची काडी जळाली नाही. तो परत गेला, आणि त्या अहंकारी इंद्राला म्हणाला की ती कोण आहे, ती सूर्यकोटीप्रमाणे तळपते, माहीत नाही. तिनं मला परिचय विचारला, मी माझा परिचय सांगितला तर ती म्हणजे तुझ्यात एवढी जर शक्ती आहे तर एवढी काडी जाऊन दाखव. आणि ती मला काडी जाळता नाही आली म्हणे. इंद्र मला वायूला, तू जाऊन बघ बरं म्हणे कोण आहे ते. वायू त्या यक्षरूपी देवीकडे आला. यक्षाने त्या वायूला विचारलं, आता तुम्ही आलात म्हणे, तुम्ही कोण आहे आणि तुझं कार्य काय, तुझी महती सांग. वायू म्हणाला, या भूतलावर मला जाणणारा तुझ्यासारखा क्वचित एखादाच विरळ आहे म्हणे. मी या विश्वाचा प्राण आहे. हे सारं जग माझ्यावर चालतं, विश्वच माझ्यावर आहे. मी आहे म्हणून विश्व आहे. मी सर्वांची प्राणशक्ती आहे. माझ्या एवढी शक्ती कुणात नाही. पर्वताचे ढीगचे ढीग मी उलथून टाकू शकतो. हां, मी काही अशक्य ते शक्य करू शकतो म्हणाले. मी सर्वात शक्तिमान असा वायू आहे. यक्ष म्हणाले, एवढं तू पर्वताचे ढीग इकडून तिकडे फेकू शकतो म्हणले. हो,
मग म्हणले हे साधी तृण आहे म्हणले, गवत आहे, गवताची काडी म्हणले उडून इकडून तिकडे दाखव बरं म्हणे. वायूनं खूप प्रयत्न केला पण ती काडी जागची ना. वायू इंद्राकडे आला आणि त्याने सांगितलं, देवेंद्रा, अरे सर्व देवाचा राजा तूच जा म्हणे बाबा प्रत्यक्ष पाहायला म्हणे, कारण मी हातबल ठरलो आणि अग्नी हातबल ठरलो. साधी काडी म्हणले आम्हाला त्याला जाता आलं नाही, मला म्हणे जागेवर उठवता आलं नाही, तिला उडवता आलं नाही म्हणाले, आणि तूच जाऊन चौकशी कर म्हणे. आम्ही हरलो. मग इंद्र आला, यक्षकडे आला, पण इंद्र येताच यक्ष निघून गेला. तेव्हा इंद्राला लाज वाटली की तो यक्ष मी देवांचा राजा असून साधं मला त्यानं भाषण नाही केलं, तुम्हाला असं पण बोलला नाही, काय माझी ही अवस्था. इतक्यात आकाशवाणी झाली, इंद्रा तू देवीच्या मायाबीजाचा जप कर आणि सुखी हो. आणि त्यानं आश्वासन दिले की मी मायाबीजाचा जप करील. त्यावेळी ती जगदंबा प्रकटली. आणि तेव्हा इंद्राने तिला विचारलं प्रणाम करून की माते, काही क्षणापूर्वी इथे तू ते यक्षरूपात कोण प्रकटलं होतं? तेव्हा देवीने सांगितलं, इंद्रा मीच यक्षरूपात तुमची परीक्षा घेण्यासाठी प्रकट झाले होते. अरे मी हरिहरांनाही निस्तेज केलं. माझ्या शक्तीची प्रचिती त्या हरिहरांना आली, तशी माझ्या शक्तीची प्रचिती या अग्नी आणि वायूला कळाली बघ. आणि माझ्या शक्तीची प्रचिती मी आहे म्हणून सगळं आहे. या भूतलावरती जी रूपं आहेत ती माझ्या शक्तीच्या रूपातच आहे. शक्ती रूपातच मी कार्य करते. अग्नीची शक्ती मी आहे, वायूची शक्ती मी आहे, तुझी शक्ती मी आहे, हरिहरांची शक्ती मी आहे. आणि अशा रीतीनं या जगात साधं झाडाचं पाणी माझ्याशिवाय हलत नाही, म्हणून तुमच्या गर्भाचं हरण करण्यासाठी मी यक्षरूप धारण केलं होतं आणि त्याचकरता मी ही लीला केली, असं म्हणून देवी अंतर्धान पावली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. झालेली सेवा देवीच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम.